सॉईल आहे. मग आता याच्यामध्ये काय शिकणार आहोत बरं का, कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल. जशी की कॉन्क्रीटची कन्सिस्टन्सी बघत असतो, ज्याला वर्कॅबिलिटीचं नाव देऊन देत असतो, सिमेंटची पण कन्सिस्टन्सी बघत असतो आपण. त्याचप्रमाणे आपल्याला आता मातीची सुद्धा काय बघायची, कन्सिस्टन्सी बघायची. तो कन्सिस्टन्सी ऑफ द सॉईल हा आपला टॉपिक आहे. ही एक इंडेक्स प्रॉपर्टी आहे सॉईलला रिप्रेझेंट करण्यासाठी, आयडेंटिफिकेशन आणि क्लासिफिकेशन करण्यासाठी. मग आता महत्त्वाचा पॉईंट काय असतो, कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल म्हणजे काय. तर कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल म्हणजे काय, की किती इझिली आपली सॉईल डिफॉर्म करू शकतो आपण. ठीक आहे, किती इझिली सॉईल आपण डिफॉर्म करू शकतो, तिला आपण कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल आपण म्हणत असतो. कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल ही जी काही एक प्रॉपर्टी आहे, ही फक्त आणि फक्त जास्त करून आपल्याला दिसायला भेटत असते, ती म्हणजे फाईन ग्रेन सॉईलमध्ये. तर फाईन ग्रेन सॉईलमध्ये आपल्याला जास्त करून दिसायला भेटेल, कोर्स ग्रेन सॉईलमध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल दिसायला भेटणार नाही. ठीक आहे, तो आपण पहिला पॉईंट काय लक्षात घेतला, की कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल म्हणजे काय, की सॉईल किती इझिली डिफॉर्म करता येते, किती इझिली त्याला आपण कोणत्या पण शेपमध्ये हे करू शकतो. समजा माती घेतली मी, फाईन ग्रेन सॉईल, त्याच्यामध्ये पाणी टाकतो आणि किती इझिली मी त्याला कोणत्या पण शेपमध्ये डिफॉर्म करू शकतो, ती जी प्रॉपर्टी असते तिला आपण कन्सिस्टन्सी ऑफ द सॉईल म्हणत असतो. दुसरं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारून घेतात, कन्सिस्टन्सी ऑफ सॉईलला हे करण्यासाठी दुसरा एक शब्द असतो, तो म्हणजे डिग्री ऑफ फर्मनेस. तर कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल जी की आहे ती आपल्याला डिग्री ऑफ फर्मनेस पण सांगत असते. डिग्री ऑफ फर्मनेस म्हणजे काय, की मातीमध्ये किती स्ट्रेंथ आहे, किती जास्त स्ट्रेंथ आहे. म्हणजे काय, माती सॉफ्ट आहे का, माती स्टीप आहे का, माती हार्ड आहे का, त्याची सुद्धा आपल्याला आयडिया लागून जात असते. राईट. सो मग आपण काय बोलणार बरं का, की कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल जी की आहे ती डिग्री ऑफ फर्मनेसला पण इंडिकेट करते. कन्सिस्टन्सी ऑफ सॉईलवरून आपल्याला कळतं की माती किती इझिली डिफॉर्म करता येते. हे 2 पॉईंट लक्षामध्ये येऊन जातात. पहिला पॉईंट एकदम सोपा होता, तो तुमच्या लक्षामध्ये येऊन जात असेल. पहिला पॉईंट काय सांगितला मी, ETG तुम्ही याच्याबद्दल डिस्कस केलं होतं का, लिहिलं होतं का याच्याबद्दल रे, याच्याबद्दल लिहिलं होतं का. चला लिहा पटपट. हां, इट इज द रिलेटिव्ह एज विथ विच सॉईल कॅन बी डिफॉर्म, राईट. याला म्हणतो आपण काय, यालाच म्हणतो कन्सिस्टन्सी. सो इट इज द रिलेटिव्ह एज विथ विच सॉईल कॅन बी डिफॉर्म. धीस टर्म पुढे त्याच्या पुढं धीस टर्म इज यूज जनरली फॉर फाईन ग्रेन सॉईल. तर ही टर्म जास्त करून आपण यूज करत असतो फाईन ग्रेन सॉईलला. राईट. तो धीस टर्म इज जनरली यूज फॉर फाईन ग्रेन सॉईल. नंतर पुढं तो मला एक सांगा बरं का रे, फाईन ग्रेन सॉईलमध्ये वॉटर कंटेंट जास्त असतो का कोर्स ग्रेन सॉईलमध्ये वॉटर कंटेंट जास्त असतो. फाईन ग्रेन सॉईलमध्ये वॉटर कंटेंट जास्त असतो का कोर्स ग्रेन सॉईलमध्ये वॉटर कंटेंट जास्त दिसेल भेटेल. तर वॉटर कंटेंट इज मोर इन व्हॉट, तो फाईनमध्ये. राईट की नाही. तर फाईन ग्रेन सॉईलमध्ये वॉटर कंटेंट जास्त असतो. सो देअरफॉर लक्षात घ्यायचं, कन्सिस्टन्सी तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही पाणी वापरणार. राईट की नाही, तेव्हा तुम्ही पाणी वापरणार. तर त्यामुळे आपण काय बोलतो, की कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल जी की आहे फाईन ग्रेन सॉईलसाठी दिसायला भेटेल, म्हणजे अशी सॉईलसाठी ज्याचा वॉटर कंटेंट जास्त आहे. सो कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल कोणासाठी दिसायला भेटत असते, अशा सॉईलसाठी दिसायला भेटते ज्याचा वॉटर कंटेंट जास्त आहे. राईट की नाही. सो इथपर्यंत आलेत, फाईन ग्रेन सॉईलपर्यंत आपण लिहिलं. ज्याचा वॉटर कंटेंट असं मराठी लिहून घ्यायचं, ज्याचा वॉटर कंटेंट जास्त आहे. तो ज्याचा वॉटर कंटेंट जास्त आहे त्याचा आपल्याला कन्सिस्टन्सी दिसायला भेटत असेल. दुसरा पॉईंट याच्यामध्ये काय बोललो, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, याच्यावरती क्वेश्चन बनला आहे, थिअरॉटिकल क्वेश्चन. तो कसा, इट ऑल्सो सिग्निफाईज डिग्री ऑफ फर्मनेस ऑफ सॉईल which may be stated as, सांगतो तुम्ही लिहून घ्या, which may be stated as soft, steep and hard, or काय असेल ते लिहून घ्या, हार्ड. ठीक. आता मी काय झालायचं, कन्सिस्टन्सी ऑफ सॉईलचा जो आपण अभ्यास करतो त्याच्यावरून आपल्याला माती स्टीप आहे का, सॉफ्ट आहे का, की हार्ड आहे, याचा आपल्याला अंतर कळून जात असतं. किती माती सॉफ्ट आहे का बाबा, किंवा ती स्टीप आहे का, किती हार्ड आहे, या 3 गोष्टींची आयडिया पण आपल्याला भेटून जाते. सो इट ऑल्सो सिग्निफाय द डिग्री ऑफ फर्मनेस. तर डिग्री ऑफ फर्मनेस म्हणजे काय, डिग्री ऑफ फर्मनेस म्हणजे किती हार्ड आहे किंवा किती सॉफ्ट आहे, त्याला डिग्री ऑफ फर्मनेस म्हणतो. जर डिग्री ऑफ फर्मनेस जास्त असेल तर ती हार्ड आहे, डिग्री ऑफ फर्मनेस जर का कमी असेल तर ती सॉफ्ट आहे. लक्षात. तो कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल याच्यावरून डिग्री ऑफ फर्मनेस कळते. कन्सिस्टन्सी ऑफ सॉईलवरून डिग्री ऑफ फर्मनेस कळते. डिग्री ऑफ फर्मनेस कळते म्हणजे काय, जास्त डिग्री ऑफ फर्मनेस जर का असेल तर ते हार्ड असेल, कमी जर का असेल तर ते सॉफ्ट असेल, इन बिटवीन असेल तर ते स्टीप असेल. ही आयडिया पण आपल्याला लागून जात असते. तो जर डिग्री ऑफ फर्मनेस जास्त आहे म्हणजे हार्ड आहे, म्हणजे काय, स्ट्रेंथ जास्त आहे. स्ट्रेंथला पण रिलेट करू शकतात की स्ट्रेंथ काय जास्त आहे. आता आपण एक काम करूया, आता काय करायचं बरं का, आपण काय करूया, ओव्हन ड्राईड फाईन ग्रेन सॉईल आहे.
ओव्हन ड्राईड फाईन ग्रेन सॉईल आहे. तो फाईन ग्रेन सॉईल उचललेली आहे, तिला ओव्हनमध्ये ड्राईड करून घेतलेली आहे, तर त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट बिलकुल पण नाही, अशी ती माती. आता मी तिच्यामध्ये पाणी ॲड करणार. सो ओव्हन ड्राईड सॉईलमध्ये मी पाणी ॲड करणार आणि पाणी ॲड केल्यानंतर काय दिसायला भेटेल बरं का, की जी माती होती, ही जी की माती आहे, ही माती राईट, तर याच्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचं काही पाणी नव्हतं, फक्त हवा होती. ही सगळी काय आहे, ही हवा आहे समजा, राईट, ही सगळी हवा आहे. आता जेव्हा मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार तर काय होईल बरं का, याच्यामधून जी आहे हवा थोडीफार हवा बाहेर निघत जाईल आणि पाणी त्याची जागा घेत जाईल. हवा बाहेर निघत जाईल, पाणी त्याची जागा घेत जाईल. तो आपल्याला काय दिसायला भेटेल, कोरडी माती होती, आता पाणी ॲड केलं, माती पण कोणती, फाईन ग्रेन सॉईल, पाणी ॲड केलं, तो अजून मी पाणी जास्त ॲड करतोय, तो काय होईल बरं का, तर जी माती आहे त्या मातीचा डिग्री ऑफ फर्मनेस जो आहे, डिग्री ऑफ फर्मनेस म्हणजे काय, हार्डनेस म्हणू आपण त्याला, साध्या भाषेमध्ये म्हणूया हार्डनेस. तो जी फाईन ग्रेन सॉईल आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला मी जेव्हा पाणी ॲड केलं तर त्या डिग्री ऑफ फर्मनेस जो काय आहे तो होता सुरुवातीला काहीतरी, पाणी ॲड केल्यानंतर डिग्री ऑफ फर्मनेस कमी झाला, म्हणजे तो वळायला लागला स्टिपकडं. पाणी ॲड केलं मी अजून, तो थोडा सॉफ्टकडे वळायला लागला. तो जसं जसं आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करत असतो तो डिग्री ऑफ फर्मनेस कमी कमी होत जाणार, तो सॉफ्टकडे जाणार, तो सॉफ्ट व्हायला लागेल, राईट की नाही. तो जसं जसं आपण त्या कोरड्या मातीमध्ये पाणी ॲड करत जाऊ तर त्याचं जे काय आहे डिग्री ऑफ फर्मनेस कमी कमी होत जाईल. कोहेजन जो आहे, कोहेजन म्हणजे काय, कोहेजन म्हणजे प्रॉपर्टी असते मातीची, प्रॉपर्टी ज्याच्याकडून ते चिटकलेली. तो जे आता तुम्ही बघा ढेकूळ असतं वावरामधलं, ते कण एकमेकांना चिटकलेले का, कारण की त्यांच्यामध्ये कोहेजन आहे. तर कोहेजनमुळे ते पार्टिकल एकमेकांना चिटकलेले असतात. पण जेव्हा तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करतात, डिग्री ऑफ फर्मनेस तर कमी होतच होतं, परंतु कोहेजन जे आहे मातीमधलं ते सुद्धा काय होत जातं, कमी होत जातं. तो डिग्री ऑफ फर्मनेस कमी होत जाणार, कोहेजन पण कमी होत जाणार. ठीक आहे, अजून आपण पाणी ॲड करतोय, सगळे व्हाईट्स जे होते सगळी हवा चालली गेली आणि सगळे व्हाईट्स कशाने भरून गेले, आता पाण्याने भरून गेले, राईट. आता नंतर पुन्हा मी पाणी ॲड करतोय, तर एक पॉईंट असा येऊन जाईल की मी पाणी ॲड करतोय, एक पॉईंट असा येऊन जाईल की मातीच्या वजनामुळे मातीच्या वजनामुळे जी की माती आहे ती पसरायला लागेल. म्हणजे काय येईल बरं का, माती आहे, पाणी मी ॲड करत आहे, तर त्यामुळे काय होईल माहिती आहे का, जास्त पाणी झाल्यामुळे जी माती आहे ती माती पसरायला लागेल, स्वतःच्या वजनामुळे ती माती पसरायला लागून जाईल. तो ती माती जी आहे ना पसरायला लागून जाईल. आणि पुन्हा अजून आपण पाणी ॲड करतोय, पुन्हा आपण पाणी ॲड करतोय, एक पॉईंट असा येऊन जाईल की मातीचं डायरेक्ट काय बनून जाईल, सस्पेन्शन. काय बनून जाईल, सस्पेन्शन. तो सस्पेन्शन म्हणजे काय, तुम्हाला मी बोललो होतो पाणी आणि माती, जसं की दूध कसं असतं, आता दूध बघा, दूध ॲक्च्युली कोलायडल्समध्ये येईल, पण सस्पेन्शन म्हणजे काय, पाणी घ्या, ग्लास ऑफ वॉटर घ्या आणि त्याच्यामध्ये काय करून टाका, माती टाकून टाका, त्याचा ज्या ढवळा तुम्ही त्याला, ते काय बनवून देईल, सस्पेन्शन बनवून देईल. मग मी काय केलं, कोरड्या मातीमध्ये पाणी टाकलं, पाणी वाढवलं, डिग्री ऑफ फर्मनेस कमी होत गेला, कोहेजन पण कमी होत गेला. एक पर्टिक्युलर पॉईंट असा झाला की स्वतःच्या वजनामुळे माती जी काय आहे ती पसरायला लागून गेली. अजून मी पाणी ॲड करतोय, असा एक पॉईंट येऊन जाईल की त्या मातीचं डायरेक्ट सस्पेन्शन बनून जाईल. म्हणजे काय, पाणी जरा जास्त होऊन जाईल आणि मातीचे कण कमी होऊन जातील, तो सस्पेन्शन बनून जाईल. जसं की पाणी आहे आणि पाणीमध्ये आपण काहीतरी माती टाकून दिली आहे, तो अशा पद्धतीने एक सस्पेन्शन बनून जाईल. तो इथपर्यंत आपण येऊन जात असतो, सस्पेन्शनपर्यंत आलो. आता मी काय करतोय, सस्पेन्शन जे बनलं होतं मी आता हळूहळू काय करतो, त्यात जो सस्पेन्शन बनलं होतं ना त्याला आपण उन्हात ठेवतोय, समजा वाळायला. तो वाळायला जेव्हा आपण उन्हात ठेवतोय तर पाणी हळूहळू उडेल. आता त्याच्यामधून उन्हातून उष्णता जशी भेटेल हळूहळू पाणी काय होईल, उडत जाईल आणि काय होईल बरं का, सस्पेन्शनचं कन्व्हर्जन कशामध्ये होऊन जाईल, तो त्याचं पाणी कमी होऊन जाईल, पुन्हा पाणी कमी होऊन जाईल. तो आपल्या लक्षामध्ये काय येत आहे की पाणी ॲड केल्यामुळं कोरड्या मातीचं काहीतरी जरा वेगळी माती बनली, पुन्हा पाणी ॲड केल्यापासून जरा काहीतरी स्वतःच्या वजनाने पसरणारी माती बनली, पुन्हा पाणी ॲड केल्यानंतर त्याचं सस्पेन्शन बनून गेलं. तो पाणी ॲड केल्यानंतर आपण मातीला एका फेजमधून दुसऱ्या त्याच्या स्टेज बदलत चाललो आहे, आपण त्याचा स्टेट बदलत चाललो आहे. जसं की बर्फाला जर का तुम्ही उष्णता दिली तर बर्फाचं काय होऊन जाईल, पाणी होऊन जाईल. तो बर्फाचे आपण दुसऱ्या स्टेटमध्ये केलं. पुन्हा पाण्याला जर का उष्णता दिली तर पुढे जाऊन काय होईल बरं का, ते वाफेमध्ये रूपांतर होऊन जाईल. म्हणजे आपण काहीतरी केल्यामुळे काय होतंय, त्या बर्फाची जे आहेत वेगवेगळ्या स्टेट आपल्याला दिसायला भेटत आहेत. सेम कोरड्या मातीमध्ये जेव्हा आपण पाणी ॲड करत गेलो त्याच पद्धतीने आपल्याला काय दिसायला भेटल्यात, वेगवेगळ्या स्टेट दिसायला भेटल्यात. आणि हे सुरुवातीला जे ऑब्झर्वेशन केलं होतं ते अत्तरबर्गने केलं होतं. अत्तरबर्गने सुरुवातीला याचं ऑब्झर्वेशन केलं होतं. त्यामुळे आपल्याला जे काही आहेत स्टेट शिकायच्या त्या अत्तरबर्गच्या स्टेट आहेत. तर अत्तरबर्गने सांगितलं होतं की बाबा कोरड्या मातीमध्ये जसं आपण पाणी ॲड करत जाणार ना, ते पण एक वेगवेगळ्या स्टेटमध्ये जात असतं. आणि अत्तरबर्गने त्या सगळ्या वेगवेगळ्या स्टेटला काय दिलेत, स्टेज म्हणा किंवा स्टेट म्हणा, त्यांना नावं दिलेत. आता ते कोणकोणती स्टेट असतात, काय असतात, ते आपण एक वाक्य लिहित जाऊ, त्याच्याबद्दल डिस्कशन करत जाऊ, हळूहळू आपण जातो. तुम्हाला गोष्टी कळायला का रे, काय होईल पुढे ते कळतंय. ठीक, आता बघा आपण लिहित जाऊ, एक वाक्य लिहायचं आणि डिस्कस करायचं. तो पटकन लिहून घेऊ. बघा, फाईन ग्रेन सॉइल मे बी मिक्स्ड with water so as to form a plastic paste. बरोबर. तो
फाईन ग्रेन सॉईलमध्ये पाणी ॲड केल्यानंतर त्याची प्लास्टिक पेस्ट बनेल. प्लास्टिक पेस्ट म्हणजे काय, तुम्ही कुठेही त्याला डिफॉर्म करू शकतात. फाईन ग्रेन सॉईल मे बी मिक्स्ड विथ द वॉटर सो ॲज टू फॉर्म प्लास्टिक पेस्ट विच त्याच्यात पुढं विच कॅन बी मोल्ड, विच कॅन बी मोल्डेड. तुम्ही त्याला कोणत्याही शेपमध्ये काय करू शकतात, प्लास्टिक स्टेटमध्ये आलं मोल्डेड म्हणजे कुठे पण हे करा. सो मोल्डेड इंटू एनी फॉर्म बाय प्रेशर एनी फॉर्म FORM फॉर्म बाय प्रेशर. म्हणजे काय बरं का, की फाईन ग्रेन सॉईलमध्ये सुरुवातीला जे तुम्ही पाणी ॲड केलं ना, सफिशियंट प्लास्टिसिटी त्याला आली आणि आता जी काही पेस्ट आहे तुमच्यासमोर त्याला तुम्ही कुठेही डिफॉर्म करू शकता. तुम्ही मूर्ती बनवा, तुम्हाला काय बनवायचं असेल तुम्ही बनवू शकतात, राईट. अशा पद्धतीच्या स्टेजपर्यंत आपण आलो आहे. पुढे आपण काय करतोय, दुसरा पॉईंट, द ॲडिशन ऑफ वॉटर. आता गंमत बघा, अगोदर आपण काय केलं होतं, फाईन ग्रेन सॉईलमध्ये आपण पाणी मिक्स केलं, सो सफिशियंट काय आली ते प्लास्टिक पेस्टमध्ये गेली होती, राईट. प्रेशर लावतात आपण कोणत्या पण फॉर्ममध्ये करत होतो. आता पुढे काय म्हणतात, द ॲडिशन ऑफ वॉटर. सो ॲडिशन ऑफ वॉटर रिड्यूस कोहेजन मेकिंग द सॉईल कुठं, द ॲडिशन ऑफ द वॉटर रिड्यूस द कोहेजन मेकिंग द सॉईल स्टील इझियर टू मोल्ड. ओके, जसं जसं तुम्ही पाणी वाढवत आहेत ना, तर तुम्हाला थोडंसं सोपं जाईल, काम करायला जरा सोपं जाईल, अशा पद्धतीने दिसायला भेटते. फर्दर आपण पाणी ॲड करूया, काय काय होत जाणार, तर पुढे अजून काय होणार. सो फर्दर ॲडिशन ऑफ वॉटर रिड्यूसेस कोहेजन. तर पुन्हा तुम्ही जर का पाणी ॲड करत गेलात तर त्याच्यामधलं कोहेजन काय होईल, कमी होत जाईल. कोहेजन अंटील इट नो लॉंगर रिटेन इट्स शेप अंडर इट्स ओन वेट. तर पाणी ॲड केल्यामुळे त्याचं सगळं कोहेजन संपून जाईल, म्हणजे त्यांची बॉन्डिंग संपत जाईल आणि ते त्यांचे जे शेप वगैरे जो शेप आहे तर स्वतः तो तसा राहणार आणि स्वतःच्या वजनामुळे पण ते पसरायला लागून जाईल, असा याचा मिनिंग होते. फर्दर ॲडिशन ऑफ द वॉटर रिड्यूस द कोहेजन अंटिल इट नो लॉंगर रिटेन इट्स शेप. तो त्याचा शेप तसा राहणार नाही, अंडर इट्स ओन वेट तो त्याचा शेप काय करत जाईल, होत जाईल, ठीक आहे, चेंज करत जाईल. पुढचा पॉईंट, इनफ वॉटर मे बी ॲडेड until soil suspension is prepared. तो आपण कुठपर्यंत पोहोचलो, आता सॉईलचं सस्पेन्शन बनून गेलं. तो फाईन ग्रेन सॉईलमध्ये त्या मातीमध्ये पाणी ॲड केलं, पेस्ट बनून गेली, सफिशियंट पेस्ट बनून गेली, कुठे पण डिफॉर्म करता येत होतं. पुन्हा पाणी ॲड केलं, थोडा इझिली मला डिफॉर्म करता आलं. पुन्हा पाणी ॲड केलं, त्याचं कोहेजन कमी होत जाते, कोहेजन कमी होत चाललं आहे, डिग्री ऑफ फॉर्म्युलेशन पण कमी होत चाललं आहे. तो आता काय होतं बरं का, ते जे ना त्याचं शेप आणि साईज मेंटेन करत नाही आहे, ते पसरायला लागून जाते, स्वतःच्या वजनामुळे पसरायला लागून, एवढं पाणी त्याच्यामध्ये येऊन गेले. पुन्हा पाणी जर काय ॲड केलं तर डायरेक्ट सस्पेन्शनमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. आपण सस्पेन्शनपर्यंत आलो. पुढे अजून काय दिसायला भेटतं, तो पुढचा नाव. आता आपण उलटं काम करू. आता उलटं काय बरं का, तिथपर्यंत पोहोचले ना तुम्ही, आता या सगळ्या स्टेज पार करत गेलेत. आता आपण तिकडून वापस येऊ, म्हणजे आता पाणी कमी करत जायचं. पाणी कसं कमी करायला जायचं, उन्हात ठेवून द्या, पाणी आपोआप कमी होईल, ठीक. सो पुढचं काय, मी तुम्हाला याच्यावरून काय कळेल बरं का, बघा. सो नाऊ वेन दिस वॉटर इज रिमूव्ह और ड्राई. जर हे पाणी तुम्ही आता रिमूव्ह केलं किंवा ड्राय फ्रॉम द सॉईल मास. आता सॉईल मासपासून आपण काय करतोय, पाणी बाहेर काढतोय, सॉईल मास. इट पासेस थ्रू डिफरंट स्टेज ऑफ कन्सिस्टन्सी. झालं. तो काय सांगतोय बरं का मी आता, की आपण काय केलं की बाबा सगळे इकडून तिकडे गेलो, आता तिकडून परत येतोय. तर जेव्हा आपण तिकडून पाणी काढत येऊ ना, तर वेगवेगळ्या आपल्याला काय स्टेजेस दिसतील, आणि या स्टेजेसला कोणत्या स्टेजेस म्हणतात, कन्सिस्टन्सीच्या स्टेजेस दिसायला भेटतील. म्हणजे काय बरं का, सस्पेन्शनमध्ये असेल तर त्याला वेगळं नाव देऊन देईल, थोडंसं कोरडं झालं का त्याला वेगळं नाव देऊन देईल, थोडं कोरडं झालं का वेगळं नाव देऊन देईल. तर अशा पद्धतीने आपण काय बोललो बरं का, की आता आपण त्याच्यामधून जेव्हा पाणी बाहेर काढणार किंवा त्याला आपण सुकवणार त्या सॉईल मासला, तर त्याच्यामधून आपल्याला डिफरंट स्टेज ऑफ कन्सिस्टन्सी दिसायला भेटत असेल. आणि हे सुरुवातीला ऑब्झर्व केलं होतं अत्तरबघणं, त्यामुळे या स्टेजला आपण अत्तरबघ
अत्तरबर्गचे स्टेज पण म्हणू शकतो. तर ते कोणकोणत्या स्टेजेस आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये आता इथून सगळे क्वेश्चन बनायला लागून जातात. ठीक, तो बघा अत्तरबर्ग ॲनालिसिस. सो अत्तरबर्ग ॲनालिस, अत्तरबर्ग ATTERBERG, अत्तरबर्ग ॲनालिस धीस इंटू 4 स्टेज. तर अत्तरबर्गने काय म्हटलं की यार चार स्टेजेस दिसायला भेटतात म्हणे. जेव्हा आपण असं काही करतो ना, पाणी ॲड करत जाणार आणि जेव्हा पाणी आपण काढत जाणार ना, तर तिकडून पुन्हा वापस स्टेजपर्यंत येण्यासाठी ना 4 स्टेजला आपल्याला म्हणजे 4 स्टेज आपल्याला दिसायला भेटतील असं अत्तरबर्गने सांगितलं आहे. तर अत्तरबर्ग ॲनालिसिस धीस इंटू 4 स्टेजेस ऑफ कन्सिस्टन्सी, 4 स्टेजेस ऑफ कन्सिस्टन्सी दॅट इज व्हॉट. तो कोणकोणते बरं का, दॅट इज 1-2 बघून घेऊ बरं का. दॅट इज कोणकोणते, तो पहिला जो काय आहे तो आहे सॉलिड स्टेट. दुसरा आहे सेमी सॉलिड स्टेट, सांगतो मी तुम्हाला, सेमी सॉलिड स्टेट. तिसरा आहे प्लास्टिक स्टेट आणि चौथा आहे लिक्विड स्टेट. हां, अत्तरबर्गने सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन केलं. 4 प्रकारचे स्टेट आपल्याला दिसायला भेटतील. तर जेव्हा तुम्ही मातीमध्ये पाणी ॲड करत जात आहेत तसं म्हणा, किंवा त्याच्यामधून पाणी जेव्हा तुम्ही रिमूव्ह करत येत आहेत तर तुम्हाला 4 स्टेजेस दिसायला भेटेल. जसं काय बर्फ आहे, बर्फाला जेव्हा तुम्ही उष्णता देत जाणार तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, तुम्हाला 3 स्टेज दिसायला भेटतील. किंवा त्याच्यामधली उष्णता जर का कमी करत जर काय ना तरी तुम्हाला 3 स्टेजेस दिसायला भेटतील. सेम कहाणी इथे दिसायला भेटते की सॉईलमध्ये, फाईन ग्रेन सॉईलमध्ये जर तुम्ही पाणी ॲड करत गेलात किंवा पाणी रिमूव्ह करत आलात, रिमूव्ह कुठून करायचं, पाणी सस्पेन्शनमधून, म्हणजे पाणी खूप जास्त आहे तिथून पाणी जेव्हा मी रिमूव्ह करत येईल ना तर तुम्हाला 4 स्टेजेस दिसायला भेटतील किंवा 4 स्टेट दिसायला भेटतील सॉईलच्या, जे अत्तरबर्गने आपल्याला सांगितलेले आहेत. आणि ते आपल्याला समजून घ्यायचे एका याच्यावरून, कर्ववरून. तर तो कर्व कसा असतो, अत्तरबर्गचा कर्व आपण त्याला म्हणतो, त्याच्यावरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळून. ठीक आहे. तो आता आपल्याला एक डिफिनेशन लिहून घ्यायची. इथपर्यंत तर कळालं असेलच. एक डिफिनेशन काय लिहायची बरं का, द वॉटर कंटेंट ज्याला मी अशा पद्धतीने दाखवत आलो आहे आतापर्यंत. द वॉटर कंटेंट ॲट विच सॉईल पासेस फ्रॉम one stage of consistency to another stage is termed as consistency limit or अत्तरबर्ग लिमिट. हे काय असते काय नसते हे सांगतो तुम्हाला. इथपर्यंत लिहून झालं असेल तर बघा, द वॉटर कंटेंट ॲट विच सॉईल पासेस फ्रॉम वन स्टेज ऑफ कन्सिस्टन्सी टू द अनदर स्टेज इज टर्म ॲज कन्सिस्टन्सी लिमिट. तर तुम्हाला डिफिनेशन वगैरे विचारतील, लक्षामध्ये राहू द्या. आता या सगळ्या गोष्टी समजून सांगण्यासाठी एक ग्राफ सांगतो तुम्हाला. कन्सिस्टन्सी लिमिट बी कळून जाईल आणि स्टेज पण कळून जातील. तर तुम्ही तो काढायचा. आता गंमत बघा, तो इथं दिसायला भेटेल, पेन बदलत राहतो. आता गंमत बघा रे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला मी समजून सांगतो. राईट. तो आता ही जी काही स्टेज आहे पहिली, जो मी चौकोन काढला याला मी इकडच्या याच्यावर बघा, तो हा जो कर्व आहे याला कन्सिस्टन्सी कर्व, खाली जे तुम्ही नाव देणार याला नाव काय देणार तुम्ही, एकतर अत्तरबर्ग कर्व म्हणा किंवा कन्सिस्टन्सी कर्व आहे आपला. ठीक आहे. हां, तर आता मी काय करतोय बरं, मला या वाय ॲक्सिसवरती मला दिलं आहे व्हॅल्यूम ऑफ द सॉईल. तो हे व्हॅल्यूम ऑफ सॉईल आहे. व्हॅल्यूम ऑफ सॉईल, इकडे व्हॅल्यूम ऑफ सॉईल लिहायचं आहे. राईट, व्हॅल्यूम ऑफ सॉईल. आणि इकडे मला लिहायचं आहे वॉटर कंटेंट, तो डिफरंट वॉटर कंटेंट. मग मी काय केलं माहिती आहे का, सुरुवातीला मी जे ना फाईन ग्रेन सॉईल घेतलेली आहे. तो फाईन ग्रेन सॉईल आहे. त्याच्यामध्ये काय बरं का, ते फाईन ग्रेन सॉईलमध्ये समजा त्याचे पार्टिकल आहेत. तो पार्टिकल कसे आहेत बरं का, हे पार्टिकल समजा छोटे छोटे पार्टिकल आहेत. हे 5 पार्टिकल आहेत. सॉलिड्स येते. आणि या सॉलिड्समध्ये काय बरं का, या सॉलिड्समध्ये जर बघायला गेलात तर ही सॉलिड्समध्ये हवा आहे. बरोबर, हवा आहे. आता मी काय करतो आहे, याच्यामध्ये पाणी ॲड करतो आहे. जेव्हा पाणी ॲड करणार मी, थोडीशी हवा बाहेर निघून जाईल, त्याची जागा पाणी घेऊन घेईल. पुन्हा अजून जेव्हा मी थोडं पाणी ॲड करणार, थोडीशी जागा म्हणजे हवा बाहेर निघत जाईल, पाणी त्याची जागा घेत जाईल. आता काय होईल, सगळी हवा बाहेर निघून जाईल, सगळं पाण्याने भरून जाईल. राईट की नाही. आता काय होईल माहिती आहे का, तो ही जी कंडिशन येईल की सॉलिड्सच्या आजूबाजूला पाणीच पाणी आहे, हवा बिलकुल पण नाही. ही जी कंडिशन येईल याला आपण म्हणून देतो सॅच्युरेशन. याला काय म्हणतो आपण, सॅच्युरेशन. आता नंतर पुन्हा जेव्हा मी पाणी ॲड करणार तर काय होईल माहिती आहे काय, हे पार्टिकल एकमेकांपासून दूर व्हायला लागून जातात. डिग्री ऑफ सॅच्युरेशन जो काय S = 1च राहील. परंतु जी कंडिशन अशी येईल ना त्याला काय म्हणतो तुम्ही, त्याला सुपर सॅच्युरेशन म्हणतो. तर सुपर सॅच्युरेशन म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो पुढे जाऊन, पण ती कंडिशन दिसायला भेटेल. आता गंमत बघा,
सुरुवातीपासून हां, हे व्हॅल्यूम ऑफ सॉईल आहे, इकडे वॉटर कंटेंट आहे. जेव्हा वॉटर कंटेंट 0 होता तो ड्राय सॉईल असेल ती, समजून घेऊ की वॉटर कंटेंट 0 आहे बाबा, पाणी नाही त्याच्यामध्ये बिलकुल पण. आता वॉटर कंटेंट मी वाढवत गेलो, वॉटर कंटेंट वाढवत गेलो, वॉटर कंटेंट वाढवत गेलो, इथपर्यंत आलो मी. याला मी लिहितोय, समजा लिहून घ्या तुम्ही पण, याला लिहितो मी WS, इथली जी डॅश आहे याला लिहितो मी WP, राईट, WP. नंतर इथं जो काय आपला आहे WL, याचा करस्पॉन्डिंग WSच्या करस्पॉन्डिंग जो की आहे हा आपला आहे ड्राय VD म्हणायला, ड्राय व्हॅल्यूम, राईट. सो VD म्हणू आपण त्याला. पुढे जर बघायला गेला तिथं आहे VP आणि इथं जे काय याला लिहितो मी VL. इथपर्यंत झालं असेल. पुन्हा अजून नावं लिहून घ्यायच्यामधली हा VL आला का. तर हा जो पहिला बॉक्स आहे याला म्हणणार आपण सॉलिड स्टेट, ही सॉलिड. दुसरं जे आहे ते सेमी सॉलिड, राईट. तिसरं जे काय आहे ते आहे प्लास्टिक, तिसरं आहे प्लास्टिक. आणि चौथं जे आहे इकडं ते आहे लिक्विड. एवढी आकृती काढा, डिस्कस करू. हा एवढा जो पुरा फेज आहे हे आहे सॉलिड स्टेट. हे जे पूर्ण आहे याला सेमी सॉलिड स्टेट, राईट. हे जे काय आहे याला म्हणतो मी प्लास्टिक स्टेट आणि इकडचं जे पुढचं आहे याला म्हणतो मी लिक्विड स्टेट. आता इकडे व्हॅल्यूम आहे, इकडे करस्पॉन्डिंग काय आहे वॉटर कंटेंट आहे. सो हे आहे वॉटर कंटेंट, याला मी WS म्हटलेलं आहे. हे वॉटर कंटेंट WP आहे, हे वॉटर कंटेंटला मी WL म्हणतोय. तर आपण पुढे जाऊन बघणार आहे, त्याला आपण लिमिट म्हणतो, ते लिमिट आपण बघू. आता मी डिफिनेशन दिलं होतं. आता बघणे ॲनालिसिस केलं आहे, काय केलं बरं का, 4 स्टेजमध्ये, की जे काही आपलं सॉईल असतं, सॉईलमध्ये पाणी ॲड केल्यानंतर 4 स्टेज आपल्याला दिसायला भेटत असतात. कोणकोणते, सॉलिड स्टेट, सेमी सॉलिड स्टेट, म्हणजे सुरुवातीला जे की ना कोरडी माती, जेव्हा मी त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करतोय तो एक पॉईंट असा येईल WS पर्यंत. तर WS म्हणजे काय बरं का, या WSचा मिनिंग काय होतो असतो बघा. डायग्राम काढून झाली का रे, डायग्राम काढून झाली. हां, आता लक्ष द्या. आपण काय करतोय आता, आपण बघणार काय की माती जी ना, माती फाईन ग्रेन सॉईल आहे. ही फाईन ग्रेन सॉईल आहे, हे पार्टिकल आहे 4, ठीक. हे 5 पार्टिकल. तो लक्षामध्ये घ्यायचं. एक बात काय लक्षात घ्यायची तुम्हाला, की बाबा हो, आपला जो काही सॉलिड्स आहे, माती जी सॉईल आहे, त्या सॉईलमध्ये सॉलिड्स असतात आणि व्हाईट्स असतात. सॉलिड्स आणि व्हाईट्स असतात. व्हाईटमध्ये काय, एक तर हवा असू शकते किंवा पाणी असू शकते. हवा किंवा पाणी आपल्याला दिसायला भेटतं. एक मिनिट, हां. तर बघा तर काय लक्षामध्ये येते बरं का, की व्हाईट्समध्ये एकतर हवा असेल किंवा व्हाईट्समध्ये एकतर पाणी असेल, बरोबर. ही बात तर कन्फर्म आहे. तर व्हाईट्स असेल किंवा हे असेल. आता गंमत बघा, मी काय करतोय बरं का, मी पाणी ॲड करतोय, हवा सगळी बाहेर चालली जाईल आणि पूर्ण व्हाईट्स कशाने भरून जातील, पाणीने झालेत. तर ही जी काही स्टेज येईल आता, की पूर्ण व्हाईट्स पाणीने भरून गेले, तेव्हा आपण डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय म्हणणार, 1. डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय असेल, 1. तो S = 1 होऊन जाईल. डिग्री ऑफ सॅच्युरेशन आपली काय होऊन जाईल, 1 होऊन जाईल, राईट. आता पुन्हा जर का समजा मी याच्यामध्ये पाणी ॲड करायला गेलो ना, हे पार्टिकल जे सॉलिड्स आहेत आपले ते दूर सरकतील. जर ते दूर सरकले तर व्हाईट्स काय होऊन जातील, वाढून जाईल. जर व्हाईट्स वाढले तर व्हॉल्यूम ऑफ व्हाईट काय होऊन जाईल, तो पण वाढून जाईल. व्हॉल्यूम ऑफ व्हाईट जर का वाढले तर तुम्हाला माहिती आहे काय, की पोरोसिटी आणि व्हाईट रेशो वाढून जाईल. पोरोसिटी पण काय होऊन जाईल, वाढून जाईल. काय टोकतात बघा, ठीक आहे. तर व्हॉल्यूम ऑफ व्हाईट जर काय बोललो मी तुम्हाला, राईट. तर पूर्ण व्हाईट्स जेव्हा पाण्याने भरून जातील, राईट, व्हाईट जेव्हा पाण्याने भरून जातील, आता त्याच्या पुढं जर आपण पाणी ॲड केलं तर सॉलिड्स पार्टिकल एकमेकांपासून दूर जातील, व्हाईट्स वाढतील. व्हाईट्स वाढले तर पोरोसिटी पण वाढेल, राईट. सो व्हाईट रेशो पण वाढेल, पोरोसिटी पण वाढेल. अशा पद्धतीने एक बात आपल्याला दिसायला भेटून जाईल. मग गंमत काय होत असते, गंमत बघा. सुरुवातीला ही जी की आहेत हे सॉलिडचे पार्टिकल आहे. सुरुवातीला फाईन ग्रेन सॉईल घेतली आहे आणि याच्यामध्ये पाणी ॲड केले. तो कलर बघा, कलर, ह्या सगळा जो कलर आहे हवाला, हा समजा हवा होती. आता थोडं पाणी ॲड केलं तर हवा चालली गेली आणि एवढं पाणी येऊन गेलं, राईट. म्हणजे आता ही काही माती असेल, ही कोणती असेल, पार्शियली सॅच्युरेटेड सॉईल. नंतर काय झालं, पुन्हा थोडं पाणी ॲड केलं, पुन्हा थोडं पाणी ॲड केलं, राईट. तो आपल्याला दिसायला भेटेल. आता पुरी हवा चालली गेली, या स्टेजपर्यंत आलो. सांगायचं तात्पर्य काय होतं माहिती आहे का, की व्हॉल्यूम ऑफ व्हाईट चेंज होत नाही आहे. कुठपर्यंत चेंज होत नाही माहिती आहे का. सुरुवातीला हवा होती तेव्हा व्हॉल्यूम ऑफ व्हाईट किती होता, VV. नंतर थोडं पाणी ॲड केलं, तो पाणी ॲड केल्यानंतर थोडी हवा बाहेर चालली गेली आणि जेवढी हवा बाहेर गेली तेवढीच जागा पाण्याने घेतली. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ व्हाईट पुन्हा तेवढंच राहील. पुन्हा आता काय केलं, पुन्हा पाणी ॲड केलं, थोडी हवा बाहेर चालली गेली, जेवढी हवा बाहेर गेली असेल तेवढ्या हवेच्या जागेवरती पाणी आलेलं आहे. तो व्हॉल्यूम ऑफ व्हाईट बदलत नाही आहे. कुठपर्यंत बदलत नाही, जोपर्यंत पूर्ण हे पाण्याने भरून जात नाही तोपर्यंत व्हॉल्यूम ऑफ व्हाईट्स आपलं कॉन्स्टंट राहील. तो व्हॉल्यूम ऑफ व्हाईट जर का कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम ऑफ सॉईल पण काय असेल, कॉन्स्टंट असेल. त्यामुळे जी पहिली स्टेज तुम्हाला मी काढून दाखवली, कुठून बघा,
तो ही जी पहिली स्टेट होती ही काय आपल्याला काय हे करते बरं का, ही काय सांगते तर ही जी सॉलिड स्टेट आहे, ही सॉलिड स्टेट काय सांगते की बाबा हो जी माती आहे त्या मातीमध्ये तुम्ही काय करतात पाणी ॲड करतायत. तर तुम्ही पाणी ॲड करता, हे वॉटर कंटेंट ॲड केलं, हे ॲड केलं, ॲड केलं, ॲड केलं, या वॉटर कंटेंटपर्यंत ज्याला मी WS म्हणले, या वॉटर कंटेंटपर्यंत त्या मातीमध्ये व्हॅल्यूम चेंज होणार नाही. जेवढी हवा बाहेर निघेल, पाणी ॲड करतात तुम्ही, पण जेवढी हवा बाहेर करतायत तुम्ही तेवढी जागा पाणी घेऊन घेईल. तो देअर फोर आपल्या लक्षामध्ये येते की हा जो काही व्हॅल्यूम आहे हे तुम्हाला काय रिप्रेझेंट करते की व्हॅल्यूम काय आहे कॉन्स्टंट आहे. इथं काय होता व्हॅल्यूम होता, तो बघा हा व्हॅल्यूम काय आहे कॉन्स्टंट आहे. तुम्ही पाणी वाढवा व्हॅल्यूम कॉन्स्टंट, पाणी वाढवा व्हॅल्यूम कॉन्स्टंट, पाणी वाढवा व्हॅल्यूम कॉन्स्टंट, पाणी वाढवा व्हॅल्यूम तो या पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत जे सॉलिड स्टेट आहे त्या सॉलिड स्टेटमध्ये व्हॅल्यूम चेंज होत नाही. तर सॉलिड स्टेटमध्ये मग आपण काय झालं बरं का, आता इथपर्यंत आलो. आता पुन्हा काय होईल बरं का, आता जी कंडिशन जो हा वॉटर कंटेंट होता ज्याला मी WS दाखवतोय तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का, की याच्यानंतर यार व्हॅल्यूम वाढायला लागून गेला. ह्या व्हॅल्यूम इथपर्यंत कॉन्स्टंट होता, त्याच्यानंतर व्हॅल्यूम वाढायला लागून जाता. मग आता व्हॅल्यूम वाढतो कधी, व्हॅल्यूम तेव्हाच वाढतो जेव्हा डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 होऊन जाईल आणि त्याच्यानंतर पाणी. म्हणजे काय बोललो मी, हे पार्टिकल सगळी हवा निघून गेली, सगळी जागा घेतली कोणी पाण्यानं, हे पाण्याने घेतली अख्खी जागा. आता व्हाईट्स जी काय आहे व्हाईट्स फिलअप बाय द वॉटर. आता त्याच्या नेक्स्ट थोडंसंही पाणी ॲड केलं तर काय हे पार्टिकल दूर जातील. हे पार्टिकल दूर गेले तर व्हॅल्यूम ऑफ व्हाईट काय होऊन जाईल, वाढून जाईल. व्हॅल्यूम ऑफ व्हाईट जर का वाढला तर व्हॅल्यूम ऑफ सॉईल पण काय होईल, वाढून जाईल. व्हॅल्यूम ऑफ सॉईल वाढणे म्हणजे अशा पद्धतीने दिसायला भेटेल. आलं लक्षामध्ये. म्हणजे आता आपण जसं वॉटर कंटेंट इथं वाढायला जाऊ तर काय होईल बरं का, ही माती जी की आहे ही मातीची स्टेज बदलून जाईल. तो पर्टिक्युलर ज्या स्टेज, आता कोणती स्टेज, ही सॉलिड स्टेट कोणाला म्हणतात, सॉलिड स्टेट म्हणजे अशी स्टेट ज्याच्यामध्ये सॉईलचं व्हॅल्यूम बदलत नाही आहे. लक्षात घ्या, फाईन ग्रेन सॉईलची सॉलिड स्टेट म्हणजे काय, तर आत्तर बघणे सांगितलं की पाणी ॲड केल्यावरती सुद्धा जर व्हॅल्यूम ऑफ व्हाईट्स म्हणजे व्हॅल्यूम ऑफ सॉईल जर का बदलत नसेल तर ती पूर्वी जी स्टेज आहे तिला सॉलिड स्टेट म्हणावं. आता पाणी ॲड केल्यानंतर आता काय होतं, व्हॅल्यूम वाढायला लागून जाते. तो व्हॅल्यूम वाढायला लागून जाते इथपर्यंत आपण आलो समजा. तो आता हा जो काही व्हॅल्यूम, ह्या जो काही तो वॉटर कंटेंट म्हटला तुम्ही WP राईट की नाही, तो आता याला मी सेमी सॉलिड स्टेट म्हणत आहे. सेमी सॉलिड स्टेट तो काय होईल बरं का, आता इथून जे काय इथून इथपर्यंत हा जो पूर्ण स्टेट आहे याला सेमी सॉलिड स्टेट म्हणत आहे. आणि याच्या पुढं WPच्या पुढं राईट ना, तो हे WP झाला का, WPच्या पुढं आपल्याला काय दिसायला भेटेल, हा झाला सेमी सॉलिड. इथून इथपर्यंत पुढं अजून एक वॉटर कंटेंट असेल राईट. इथं याला मी म्हणतो WP झाला WL. तो हा जो काही असतो आपली प्लास्टिक स्टेटमध्ये, तो प्लास्टिक स्टेटमध्ये, ही प्लास्टिक स्टेटमध्ये जाणार आणि त्याच्या पुढे लिक्विड स्टेटमध्ये. तुम्हाला लक्षात येते का, जसं जर तुम्ही पाणी ॲड करता सुरुवातीला तर हवा चालणं जाणार, पाणी जागा घेणार, हवा चालली जाणार, पाणी जागा, पूर्ण व्हाईट्स पाण्याने भरून गेली, तो पहिला स्टेज आपला कंप्लीट झाला. पुन्हा पाणी ॲड करतोय आपण, चाललो तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, की इथून तर इकडची जेवढी काही माती असेल ना ही सगळी कोणती माती असेल माहिती, सुपर सॅच्युरेटेड. सुपर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील सॅच्युरेशन आणि सुपर सॅच्युरेशन याच्यामधला फरक काय असतो, सिंपल आहे. सॅच्युरेशन कोणाला म्हणणार बरं का, सॅच्युरेशनच्या अलीकडं डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 जो आहे ना बरोबर, त्याच्या अलीकडे तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, व्हॅल्यूम चेंज होत नाही. व्हॅल्यूम चेंज होत नाही, हवा जेवढी बाहेर जाईल तेवढं वॉटर काढेल, त्यामुळे व्हॅल्यूम चेंज दिसायला भेटत नाही. पण सुपर सॅच्युरेशन म्हणजे काय बरं का, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूम चेंज होताना दिसायला भेटत असते. तो डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1च आहे. डिग्री ऑफ सॅच्युरेशनची लिमिट काय आहे, 100% त्याच्यापेक्षा जास्त वाढत नाही. डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1च असेल, परंतु ती मातीचं व्हॅल्यूम चेंज होताना दिसायला भेटत असतं. परंतु इथं काय दिसायला भेटेल, डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 आहे, परंतु या ठिकाणी या पर्टिक्युलर ठिकाणी व्हॅल्यूम चेंज काय, व्हॅल्यूम चेंज कॉन्स्टंट आहे. लक्षात, तो सॅच्युरेशनमध्ये काय असतं, डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असतो पण व्हॅल्यूम चेंज होत नाही. सुपर सॅच्युरेशनमध्ये डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असतो पण व्हॅल्यूम चेंज होतो. हा एवढा फरक आपल्या लक्षामध्ये घ्यायचा असतो. डायग्राम तुम्ही काढलेली असणार, तो डायग्राम तुम्ही काढलेली असणार. काय काय केलं आपण, एअर ड्राय सॉईलमध्ये वॉटर कंटेंट 0 होता सुरुवातीला, त्याचा जो काही व्हॅल्यूम होता तो व्हीडी होता. जेव्हा वॉटर कंटेंट 0 होता तेव्हा व्हॅल्यूम काय होता, त्याचा व्हीडी होता. पाणी ॲड करायला गेलो तो पुन्हा व्हीडी असणार, पाणी ॲड केला गेलो पुन्हा व्हीडी होता. इथपर्यंत WS पर्यंत आलो तोपर्यंत तो व्हीडीच होता. आता ॲड करायला गेलो पुढे व्हॅल्यूम इन्क्रीज करायला गेलं, तो WPच्या करस्पॉन्डिंग जो काही होता याला मी VP म्हणून दिलं. पुढे मी WPच्या पुढे WLच्या करस्पॉन्डिंग जो काही याला मी VL म्हणून दिलं राईट. अशा पद्धतीने आणि सगळ्यात आता तुम्ही काढून झाला आहे. आता एक एक टर्मला आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ग्राफ व्यवस्थित काढला रे, ग्राफ व्यवस्थित काढला ना, ठीक आहे. चला पॉईंटला लिहूया आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पॉईंट काय, सो इट सॉईल इज पार्शियली सॅच्युरेटेड, सॉईल इज पार्शियली सॅच्युरेटेड और जस्ट सॅच्युरेटेड म्हणजे काय बरं का, अर्धे व्हाईट्स पाण्याने अर्धे व्हाईट्स हव्याने, याला म्हणतो पार्शियली, बरोबर. आणि किंवा पूर्ण व्हाईट्स आता पाण्याने भरले, इथपर्यंत आपण आलोय राईट. इफ सॉईल इज पार्शियली सॅच्युरेटेड और जस्ट सॅच्युरेटेड एनी चेंज इन वॉटर कंटेंट
एनी चेंज इन वॉटर कंटेंट डज नॉट चेंज does not lead to change in its volume. आलं लक्षामध्ये? तुमच्या लक्षामध्ये काय येते की जेव्हा सॉईल पार्शियली सॅच्युरेटेड आहे किंवा जस्ट सॅच्युरेटेड आहे तेवढ्या या रेंजपर्यंत तुम्ही किती पण वॉटर कंटेंट बदलून टाका, व्हॅल्यूमध्ये चेंज होणार नाही. सो डज नॉट चेंज इन द व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड. व्हॅल्यूम ऑफ व्हॉइडच्या पुढे काय म्हणणार? व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड बदलली नाही तर व्हॉट? व्हॅल्यूम ऑफ सॉईल. त्याचं पुढे लिहायचं कॉमा करून, व्हॅल्यूम ऑफ सॉईल कॉमा व्हाईड रेशो ई अँड पोरोसिटी. लक्षामध्ये? तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का की पार्शियली सॅच्युरेटेड सॉईल किंवा जस्ट सॅच्युरेटेड सॉईल जी की आहे त्याच्यामधल्या व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड्स बदलत नाही, त्यामुळे व्हॅल्यूम ऑफ सॉईल पण बदलत नाही, त्यामुळे व्हाईड रेशो पण बदलत नाही, त्यामुळे पोरोसिटी पण बदलत नाही. या चारही गोष्टी बदलणार नाहीत. ठीक आहे, पुढे जाऊ. बट इफ द सॉईल is in super saturated state म्हणजे काय? तिथं पण S = एकच असेल ना. सुपर सॅच्युरेटेड स्टेटमध्ये सॅच्युरेशनची व्हॅल्यू एकच राहत असते, पण सुपर सॅच्युरेटेड स्टेटमध्ये काय असतं? बट इफ द सॉईल इज सुपर सॅच्युरेटेड स्टेट S = एनी चेंज इन वॉटर कंटेंट lead to change in corresponding change in volume of solid. Corresponding change in volume of soil. तो सांगायचं तात्पर्य काय तेच होतं की बाबा हो, जर समजा काय बोललो मी, सॉईल जर का सुपर सॅच्युरेटेड आहे असं जर का कोणी म्हटलं तर याचा मिनिंग काय? डिग्री ऑफ सॅच्युरेशन एक आहे, परंतु वॉटर कंटेंट जर थोडाफार बी कमी किंवा जास्त केला ना तरी तुम्हाला व्हॅल्यूम चेंज दिसायला भेटेल. परंतु जर का माती पार्शियली सॅच्युरेटेड असेल किंवा जस्ट सॅच्युरेटेड असेल ना तर तुम्ही जर का वॉटर कंटेंट जर का थोडासा चेंज बी केला ना तर व्हॅल्यूममध्ये चेंज होत नाही. एवढी बात तुमच्या डोक्यात गेली का रे? वाटल्यास तर तुम्हाला मी ना डायग्राम काढून दाखवतो, त्याच्यामुळे कळून देईल. बघा, समजा बॉक्स काढून हा एक आहे, राईट, पुन्हा हा इथून एक काढतो असा, ठीक, सारखेच आहे दोघं, सारखे समजून घ्या, दोघं सारखे समजा. हां, तो हा वेगळा बॉक्स आहे, हा वेगळा बॉक्स आहे, पण उंची त्यांची सारखी आणि याची उंची जरा जास्त आहे, याची उंची जास्त आहे. ठीक, अशा पद्धतीने मी इकडे काढला आहे. तर माझ्या लक्षामध्ये काय येईल बरं का, सॉलिड्सचा काही चेंज होत नाही म्हणे. सो सगळे सॉलिड्स काय राहतील? सगळे सॉलिड्स हे सारखे राहतील. सो सॉलिड्समध्ये काही चेंज होणार नाही, राईट, सॉलिड्समध्ये काही चेंज होणार नाही. तिघं याच्यामध्ये काय होईल बरं का, इथं मला दिसायला भेटेल ही ड्राय सॉईल आहे. सो दिस इज द ड्राय सॉईल. जर कसं या व्हाईट्समध्ये काय असेल? फक्त एअर असेल. आज थोडंसं पाणी ॲड करून टाकलं आहे तर हे इथं वॉटर असेल थोडंसं, किंवा आपण काय केलं बरं का, पूर्ण व्हाईट्समध्ये पाणी भरू टाकलं आहे. तो हे काय बरं का, आपली सॅच्युरेटेड सॉईल S = 1 आहे, जस्ट सॅच्युरेटेड. तो एअर सगळी चालली गेली, पूर्ण एअर पाण्याने भरून गेली, जस्ट सॅच्युरेटेड S = 1 आहे. तो हे काय असणार बरं का, हे व्हॅल्यूम ऑफ वॉटर किंवा व्हॅल्यूम ऑफ व्हाईट म्हणा, व्हॅल्यूम ऑफ वॉटर = व्हॅल्यूम ऑफ व्हाईट. इथं काय असणार? व्हॅल्यूम ऑफ सॉलिड. इथं काय असणार? व्हॅल्यूम ऑफ सॉलिड. याच्यापुढे इथं काय असणार? व्हॅल्यूम ऑफ व्हॅल्यूम ऑफ एअर = व्हॅल्यूम ऑफ व्हाईट. ठीक आहे. नंतर इकडे या. आता इकडे काय दिसायला भेटेल बरं का, आता यार जे मॅटर कसा दिसायला भेटते? उंची जास्त दिसायला भेटतोय. तर उंची जास्त दिसायला भेटते काय? हे आहे व्हॅल्यूम ऑफ व्हाईट = व्हॅल्यूम ऑफ वॉटर. याच्यामध्ये सगळं पाणीच आहे, हे सगळं पाणीच आहे, हे सगळं काय आहे? हे सगळं पाणीच आहे, परंतु तुम्हाला त्यांना उंची जास्त वाढताना दिसायला भेटत आहे. तो ही जी काही माती आहे ही सुपर सॅच्युरेटेड आहे, राईट. पण ही जी काही माती आहे, ही माती कोणती आहे? ही ॲक्च्युली पूर्ण मातीला नाही बोलता येणार. ही जी काही माती आहे इकडची, ही वाली, हिला आपण सॅच्युरेशन म्हणणार. तो सॅच्युरेशनमध्ये पार्शियली सॅच्युरेटेड सॉईल ऑर पार्शियली सॅच्युरेटेड सॉईल ऑर जस्ट सॅच्युरेटेड सॉईलमध्ये तुम्ही जर का वॉटर कंटेंटला बदलला तर व्हॉल्यूम चेंजमध्ये बदल होत नाही. तो व्हॉल्यूम चेंजमध्ये बदल झाला नाही तर व्हाईट रेशो काहीच बदल नाही, ही बात आपल्या लक्षामध्ये येत असते. ठीक, आणि तुम्हाला मी तुलना करून पण दाखवली तरी ते लक्षामध्ये ठेवायचे. आता आपल्याला बघायचं काय बरं का, की यार नेमकं आता जे लिमिट बोललो तुम्ही, कन्सिस्टन्सी लिमिटची आपण डिफिनेशन लिहिली होती कुठेतरी. द वॉटर कंटेंट ॲट विच द सॉईल पासेस फ्रॉम वन स्टेज कन्सिस्टन्सी द अनदर स्टेज ऑफ इज टर्म ॲज कन्सिस्टन्सी लिमिट. अतर्बक लिमिट. तर अतर्बक लिमिट काय असते ते तुम्हाला समजून सांगतो. आता बघा, तुम्हाला मी हे असलं काढून दाखवलं होतं, राईट.
या अशा पद्धतीने हा होता WS, हा होता WP, हा होता WL, राईट. तो हा जो वॉटर कंटेन, ही जी बाउंड्री आहे, ही बाउंड्री, तर ही बाउंड्री काय करते बरं का, ह्या जो वॉटर कंटेन ना पर्टिक्युलरली, हा जो वॉटर कंटेन आहे ना, हा वॉटर कंटेन स्टेजला काय करतोय, इकडे तिकडे करतोय. म्हणजे काय बरं का, समजा बर्फ होता, बर्फाला काय करतोय आपण, बर्फाला वितळवतोय. एक पर्टिक्युलर पॉईंट असा होईल की सगळं बर्फाचं रूपांतर पाण्यात होऊन जाईल. तर त्या पर्टिक्युलर टेम्परेचर असेल, समजा टेम्परेचर, तो टेम्परेचर देतोय, त्या पर्टिक्युलर टेम्परेचर जो असेल ना, तो टेम्परेचर लक्षात घेतोय. मी सेम तो हे सॉलिड स्टेटमध्ये होतं. आता हा असा वॉटर कंटेन आहे, हा WS, हा असा वॉटर कंटेन आहे जो काय करतोय, इकडे वेगळी स्टेज आणि दुसरी इकडे वेगळी. तो सेमी सॉलिड आणि सॉलिड यांना सेपरेट करणारा हा एक वॉटर कंटेंट आहे. सेमी सॉलिड आणि प्लास्टिक स्टेज, ही प्लास्टिक स्टेट किंवा ही सेमी सॉलिड स्टेट, राईट का, हे सेमी सॉलिड स्टेट आहे, हे प्लास्टिक स्टेट आहे. या दोघांना वेगळं करणारा जो वॉटर कंटेंट आहे, तो हा झाला आपला प्लास्टिक लिमिट, राईट. तो मी सांगतो ते लिमिट नंतर बघू, पण हे कन्सिस्टन्सी लिमिट हा एक पुन्हा कन्सिस्टन्सी लिमिट, तो आपल्याला अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कन्सिस्टन्सी लिमिट. मग अत्तरबर्गने काय सांगितलं की असा वॉटर कंटेंट जो दोन स्टेजला वेगळा करतोय, त्याला तुम्ही कन्सिस्टन्सी लिमिट म्हणा किंवा तुम्ही त्याला अत्तरबर्ग लिमिट म्हणा. तुम्हाला लक्षात आलं का, WS, WP आणि WL हे 3 असे वॉटर कंटेंट आहेत, ते काय करतात, ते दोन कन्सिस्टन्सच्या स्टेजला सेपरेट करतात. त्यामुळे याला कन्सिस्टन्सी लिमिट म्हणतो किंवा अत्तरबर्ग लिमिट म्हणतो. लक्षात आलं का. तो असा वॉटर कंटेंट जो दोन स्टेजला किंवा दोन स्टेटला वेगळा करतोय, त्या वॉटर कंटेंटला कन्सिस्टन्सीचा लिमिट किंवा अत्तरबर्गची लिमिट आपण म्हणत असतो. क्लिअर आहे का इथपर्यंत. आणि हे काय आहेत, सॉलिड स्टेट आहे, सेमी सॉलिड स्टेट आहे, राईट का. सॉलिड स्टेट, सेमी सॉलिड स्टेट, प्लास्टिक स्टेट आणि लिक्विड स्टेट असे 4 स्टेट आपल्याला दिसायला भेटत आहेत, राईट. ते 4 स्टेट आहेत. मग आता एक तक्ता आहे, त्या तक्त्यावरून तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारतील. आता बघू, तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर द्यायचं. मी पुन्हा डायग्राम काढतो, समजा पुन्हा डायग्राम काढतो, मला उत्तर द्या तुम्ही. हा WS आहे, सांगतो मी ते WSला अजून काहीच बोललो नाही, त्याला काय म्हणतात. फक्त एवढं काय, ही बाउंड्री जी आहे, हे वॉटर कंटेंट जे काय आहे ना, त्याला कन्सिस्टन्सी लिमिट म्हणतो, एवढं मी तुम्हाला बोललो आहे, राईट. राईट. आता तुमच्या लक्षामध्ये काय येतं बरं का, जर मी तुम्हाला असं बोललो की वॉटर कंटेंट 0 पासून तर WS पर्यंत, वॉटर कंटेंट 0 पासून तर WS पर्यंत किती डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती असेल सांगा रे. 0 पासून तर WS पर्यंत डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती असेल, 0 ते याच्यापर्यंत डिग्री ऑफ सॅच्युरेशन, यसची व्हॅल्यू काय असेल 0 ते WS पर्यंत, काय असेल सागर. 0 पासून तर WS पर्यंत डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय असेल, तुम्ही म्हणणार 0 डिग्री ऑफ सॅच्युरेशन. बघा, वॉटर कंटेंट जेव्हा 0 असेल तेव्हा डिग्री ऑफ सॅच्युरेशन पण 0 असेल. म्हणजे 0 पासून तर WS पर्यंत जे डिग्री ऑफ सॅच्युरेशन आहे ते काय होईल, 0 ते 1 मध्ये व्हॅरी होईल, राईट की नाही. तो पार्शियली सॅच्युरेटेड सॉईल तुम्हाला इथे दिसायला भेटेल. तो कोरडी माती सुरुवातीला इथं बघा, इथे कोरडी माती, नंतर पुढे तुम्ही पाणी ॲड करणार अशा पद्धतीने. तो 0 ते WS याच्यामध्ये डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 ते 1 मध्ये दिसायला भेटेल. 0 ते WS याच्यामध्ये डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 ते 1 मध्ये दिसायला भेटेल. परंतु याच्या पुढं WSच्या पुढे डायरेक्ट एंडपर्यंत काय असेल ते, इथं तुम्हाला डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती दिसायला भेटेल रे, इथं डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती दिसायला भेटेल, S इज इक्वल टू 1, कारण की एकाच्या पुढे जात नाही, राईट की नाही. तो S इज इक्वल टू 1च असेल, एवढी बात कन्फर्म आहे. चला दुसरी बात, इथून तर इथपर्यंत तुम्हाला व्हॅल्यूम चेंज होताना दिसायला भेटतोय का, व्हॅल्यूम चेंज होतोय का, व्हॅल्यूम चेंज होतोय, नो व्हॅल्यूम चेंज, राईट. तो इथं काय दिसायला भेटतोय, व्हॅल्यूम कॉन्स्टंट आहे. हे बघा, हा व्हॅल्यूम काय आहे, ही लाईन तुम्हाला व्हॅल्यूम दाखवते. तो व्हॅल्यूम इथपर्यंत काय आहे, व्हॅल्यूम कॉन्स्टंट आहे, बरोबर. व्हॅल्यूम काय कॉन्स्टंट आहे. पण WSच्या पुढे जर बघायला गेलं तर व्हॅल्यूम काय होत चालला आहे, इन्क्रीज होत चालला आहे. तो व्हॅल्यूम जे काय आहे तो व्हॅल्यूम आपल्याला इन्क्रीज होताना दिसायला भेटतोय. पुढची बात जर बघायला गेलं तर कन्सिस्टन्सी बघा. आता कन्सिस्टन्सी, जसं मी पाणी ॲड करतोय तर सॉलिड्सची मातीचं रूपांतर सेमी सॉलिड्समध्ये होते. जसं पाणी ॲड करतोय सेमी सॉलिडची कन्सिस्टन्सी कुठे जाते, ती जाते हे बघा. तो पाणी ॲड करण्यानंतर ह्या स्टेजेस आहेत, अशा स्टेजमध्ये चाललो आहे आपण. तर पुढे जर गेलो तर आपण प्लास्टिकमध्ये जातोय, प्लास्टिकमधून आपण कुठे जातोय, इकडे. परंतु तुम्हाला मी बोललो होतो डिग्री ऑफ फर्मनेस पण बोललो होतो. आता डिग्री ऑफ फर्मनेस, आता तुम्हाला सांगा बरं का, जसं मी पाणी ॲड करतोय सॉलिडपासून सेमी सॉलिडपासून प्लास्टिककडून लिक्विड स्टेजमध्ये जातोय, हे काय घडतंय तुम्हाला हळूवार सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. पण मला सांगा डिग्री ऑफ फर्मनेस काय होत जाईल, कमी होत जाईल का जास्त होईल. जसं मी वॉटर कंटेंट वाढवत चाललो इकडं, डिग्री ऑफ फर्मनेस काय होत जाईल, पाणी ॲड करतोय डिग्री ऑफ फर्मनेस काय होत जाईल रे,
डिग्री ऑफ फर्मनेस कमी होत जाईल, राईट की नाही. तो डिग्री ऑफ फर्मनेस कमी होत जाईल. सुरुवातीला काय होईल बरं का, इथं आपल्याला दिसायला भेटेल सुरुवातीला डायरेक्ट इथून तर सेमी सॉलिडपर्यंत मी सांगतो तुम्हाला, तक्ता लिहून देतो. तर इथून तर सेमी सॉलिडपर्यंत ते व्हेरी स्टीप टू हार्ड सॉईल असेल, परंतु सेमी सॉलिडच्या पुढं व्हेरी सॉफ्ट टू स्टीप सॉईल असेल, एवढ्या याच्यामध्ये सॉफ्ट टू स्टीप सॉईल. आणि याच्या पुढे जर बघायला गेलं तर तुम्ही ती लिक्विड सॉईल, ती सॉईल काय असणार, ती लिक्विड होऊन जाईल, ती खूप सॉफ्ट होऊन जाईल, अशा पण दिसायला भेटत असतं, राईट. मग तुम्हाला मी एक तक्ता लिहून देत असतो, त्या तक्त्याबद्दल आपण डिस्कशन करून घेऊया. छोटासा तक्ता आहे, तो लिहून घ्या, काढून घ्या तुम्ही. तर त्यासाठी तुम्हाला इकडं स्टेट लिहायचं आहे. तर इथं आपले स्टेट आहे, स्टेज किंवा स्टेट झाली पहिलं. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला लिक्विड, तो स्टेट येत नाही, तो लिक्विड स्टेट. नंतर दुसरी असते प्लास्टिक स्टेट, प्लास्टिक स्टेट. त्याच्या पुढे असणार आहे सेमी सॉलिड स्टेट, सेमी सॉलिड स्टेट. आणि त्याच्या पुढे काय असणार आहे, सॉलिड स्टेट, सॉलिड स्टेट, राईट. लिक्विड स्टेट, प्लास्टिक स्टेट, सेमी सॉलिड स्टेट, सॉलिड स्टेट. हे झालं आपलं आता स्टेजेस ऑर स्टेट. ही पहिली रो झाली. दुसरी रो घेतो मी वॉटर कंटेंट. आता वॉटर कंटेंट तुम्ही सांगा बरं, तुम्ही मला सांगा आता पटपट, मला सांगा तुम्ही आता वॉटर कंटेंट ना, वॉटर कंटेंटबद्दल डिस्कस करतोय. प्लास्टिक स्टेट आणि लिक्विड स्टेट, ही लिक्विड स्टेट आहे ही लिक्विड स्टेट आहे आणि प्लास्टिक स्टेट आहे. या दोघांना वेगळा करणाऱ्याला काय बोललो तर मी सांगा, काय बोललो तुम्ही या दोघांना वेगळा करणारा? कन्सिस्टन्सी लिमिट, राईट की नाही. तो कन्सिस्टन्सी लिमिट होता आणि याला डिनोट करा आता WL. तुम्ही बरोबर बाउंड्रीवरती असा WL लिहून घ्यायचा, हा कन्सिस्टन्सी लिमिट आहे आपला, बरोबर. प्लास्टिक स्टेट म्हणून तुम्ही सेमी सॉलिडमध्ये जाताय, त्याला जी एक बाउंड्री होती, ती बाउंड्री कोणती होती, नक्कीच ती WP असेल. तुम्ही त्याला गोल करून घ्यायचा, बरोबर, रेषावरती WP लिहून, राईट. तो हा दुसरा कन्सिस्टन्सी लिमिट आला. आणि इथं तुम्हाला दिसायला भेटेल याच्यामध्ये, तो हा काय असणार का आपला आता, इथं असणार आहे WS, राईट. आणि या तिघांना आपण नावं देत असतो. जो WL आहे त्याला लिक्विड लिमिट म्हणतात लोक, जो WP आहे त्याला प्लास्टिक लिमिट म्हणतो, आणि नंतर जाऊन जे की आहे तो WS जो आहे त्याला श्रिंकेज लिमिट म्हणतो आपण. त्याची 3 लिमिट आपल्याला डिटेलमध्ये पुढे जाऊन शिकायचं आहेत. लिक्विड लिमिट कसा काढतात त्याच्याबद्दल पण आपल्याला डिस्कशन करायचं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे, राईट. खालचा आता खालची रो, आता खालची रोमध्ये आपल्याला बघायची कन्सिस्टन्सी. आता कन्सिस्टन्सी बघू हां. सो कन्सिस्टन्सी इन टर्म ऑफ वॉट, डिग्री ऑफ फर्मनेस. तो इथे कन्सिस्टन्सी शब्द लिहायचा फक्त तुम्हाला. तर जेव्हा लिक्विड स्टेटमध्ये असेल तर ती माती आपली काय बिहेव करेल, लिक्विड बिहेव करेल. सो लिक्विड म्हणतो. कन्सिस्टन्सी काय असेल त्याची, लिक्विड असेल. जेव्हा प्लास्टिकमध्ये असेल तर ती माती जी काय आहे व्हेरी सॉफ्ट टू, त्याची कन्सिस्टन्सी कशी असेल, व्हेरी सॉफ्ट टू स्टीप. जो कन्सिस्टन्सी जेव्हा प्लास्टिक स्टेजमध्ये असेल ते व्हेरी सॉफ्ट टू स्टीप, ठीक आहे. पुढे गेलो मी आता सेमी सॉलिडमध्ये. तो सेमी सॉलिडमध्ये कन्सिस्टन्सी कशी असेल, सेमी सॉलिड ते सॉलिड, हे सगळ्यांसाठी या सगळ्यांसाठी एकच वाक्य आहे काय, तो सेमी सॉलिड आणि सॉलिड यासाठी काय दिसायला भेटेल, व्हेरी स्टीप टू व्हेरी हार्ड. कन्सिस्टन्सी काय असेल, व्हेरी स्टीप टू व्हेरी हार्ड. परीक्षेमध्ये क्वेश्चन काय विचारतात बघा, तुम्हाला म्हणतील की जर का समजा मातीची स्टेज जर सॉलिड असेल तर कन्सिस्टन्सी कोणत्या प्रकारची असेल. तर मातीची स्टेज जर का सॉलिड असेल किंवा माती जर का सॉलिड स्टेटमध्ये असेल, माती जर का सॉलिड स्टेजमध्ये किंवा स्टेटमध्ये असेल तर कन्सिस्टन्सी काय असेल, व्हेरी स्टीप टू व्हेरी हार्ड. जर प्लास्टिक स्टेटमध्ये असेल तर व्हेरी सॉफ्ट टू स्टीप. जर लिक्विड स्टेटमध्ये असेल तर लिक्विड. क्लिअर. तो आपण पॉईंट कळाला काय, लिहिलेत का तुम्ही, लिक्विड व्हेरी सॉफ्ट टू स्टीप, व्हेरी स्टीप टू, हे दोघांसाठी व्हेरी स्टीप टू व्हेरी हार्ड. क्लिअर. आता खाली जाऊ, आता खाली जायचं आहे सॅच्युरेशन. तो सॅच्युरेशन म्हणा किंवा डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणलं तरी काही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तो सॅच्युरेशन काय बरं का, तर मला तुम्ही सांगा, आता मला सांगा डिग्री ऑफ सॅच्युरेशन कुठपर्यंत 100% राहील, कुठपर्यंत 100% राहील. जर बाण जर मारायला गेलो समजा मी, कुठपर्यंत 100% राहील, लिक्विड स्टेजमध्ये पण 100% राहील, प्लास्टिक स्टेजमध्ये पण 100% राहील, आणि नंतर सेमी सॉलिडमध्ये पण 100% राहील. परंतु सॉलिडमध्ये व्हॅरी होऊन जाईल. तर इथपर्यंत काय असेल बरं का, S = 100 होईल, S = 1 किंवा 100%, राईट. आणि याच्या पुढं इकडं सॉलिडमध्ये S काय होईल, S 0 आणि 100. तो तुम्ही इथं लिहिणार 100, इथं लिहा ना 100 आणि 0. तर 100 आणि 0, 100 डॅश करून 0च्या याच्यामध्ये राहील, किंवा मी जसं लिहून दिलं तर असं लिहून देतो बघा, अशा पण तुम्ही करायचं आहे. तो 0 केला इथं समजा 100 आणि इकडे 0, अशा पद्धतीने दिसायला भेटेल तुम्हाला इकडं. क्लिअर झालं डिग्री ऑफ सॅच्युरेशन पण. आता व्हॅल्यूमबद्दल, आता ते व्हॅल्यूम आहे. आता व्हॅल्यूमबद्दल काय येईल बरं का,
आता व्हॅल्यूमबद्दल जर बघायला गेलात तर तुम्ही मला सांगा लिक्विड बघा लिक्विड स्टेटमधून जसं जसं तुम्ही इकडे चाललायत मला सांगा बरं का. मी चाललो आता लिक्विडमधून प्लास्टिकमध्ये, प्लास्टिक स्टेजमधून मी गेलो सेमी सॉलिडमध्ये, सेमी सॉलिडमधून मी जाणार इकडं. तर समजा मी सेमी सॉलिडपर्यंत गेलो. सांगा बरं का रे कुठून, इकडून असं 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 चालू इकडं. तर मला सांगा व्हॅल्यूम काय होईल, काय होत जाईल व्हॅल्यूम. लिक्विड स्टेटपासून लिक्विड स्टेटमधून प्लास्टिक आणि प्लास्टिकमधून जेव्हा मी सेमी सॉलिडपर्यंत जाईल तर व्हॅल्यूमध्ये काय दिसायला भेटेल, काय चेंजेस दिसायला भेटेल सांगा. असं बांध दाखवू आपण इथून, असं बांध दाखवायचा वरती. तो काय चेंजेस दिसायला भेटेल रे, कोण सांगाल. व्हॅल्यूम काय होईल लिक्विडपासून तर जेव्हा तुम्ही सेमी सॉलिडकडे जाणार तर व्हॅल्यूम काय होत जाईल, सॉईलचं व्हॅल्यूम काय होत जाईल. जसं जसं पाणी उडत जाईल व्हॅल्यूम कमी होत जाईल. सो व्हॅल्यूम डिक्रीजेस, व्हॅल्यूम डिक्रीजेस. आणि सॉलिडमध्ये काय दिसायला भेटेल, चला सांगा बरं का सॉलिडमध्ये काय असेल रे व्हॅल्यूम कॉन्स्टंट, राईट. सो व्हॅल्यूम काय कॉन्स्टंट, व्हॅल्यूम कॉन्स्टंट. अशा पद्धतीने हा एक तक्ता तुम्हाला परीक्षेमध्ये विचारून घेत असतात. त्याच्याबद्दल काही डाऊट आहे का, विचार सांगा मला. काही नवीन बोलायची गरज का, कुठं काही इथपर्यंत क्लिअर आहे का. तो आता स्ट्रेंथबद्दल पण आहे. आता स्ट्रेंथबद्दल काय असतं मी स्ट्रेंथसाठी तुम्हाला सांगतो आता की स्ट्रेंथ कशा पद्धतीने दिसायला भेटत असते. आता तुम्ही मला सांगा तुम्ही मला सांगा स्ट्रेंथबद्दल. स्ट्रेंथ डिग्री ऑफ फर्मनेसवरून तुम्ही लावत असतात. मला सांगा आता कोणत्या स्टेट, मातीची कोणत्या स्टेटमध्ये असताना स्ट्रेंथ कमी असेल, मातीची कोणत्या स्टेटमध्ये असताना स्ट्रेंथ कमी असेल. स्ट्रेंथ सांगा बरं रे, ताकद कोणत्या याच्यामध्ये कमी असेल. लिक्विड स्टेटमध्ये. तो लिक्विड स्टेटमध्ये काही स्ट्रेंथ राहणार नाही, खूप कमी स्ट्रेंथ राहत असते. तो देअरफॉर मी तुम्हाला एक ग्राफ काढून देत असतो. तुम्हाला त्याच्यावरती काय आहे ग्राफ जे काही परीक्षेमध्ये सरळ ग्राफ देऊन देतात आणि तो ग्राफ तुम्हाला म्हणतात की सांगा बाबा हे कोणत्या स्टेटचा आहे तो. ठीक, तो ते ग्राफ पहिले मला सांगा भागेश्वरी क्लिअर आहे का गे, हे क्लिअर आहे का एवढं. हां ठीक आहे चला. आता आपण एक ग्राफ समजून घेऊया, तो ग्राफचा स्लोप पण समजून घेऊया, स्लोप काय सांगतो ते पण आपण बघून घेऊया. आता बघा तर मला आता इथं शिअर स्ट्रेन आहे, तो इथं काय बरं का इथं शिअर स्ट्रेन आणि इकडे आहे आपला शिअर स्ट्रेस, राईट. तिकडे शिअर स्ट्रेस आहे, इकडे शिअर स्ट्रेन आहे. मी ग्राफ तुम्हाला काढून देतो. समजा मी कलर वापरतो, हा वाला कलर वापरतो. ओरिजिनमधून पास करा, ते ॲक्च्युली माझ्याकडून होते ते. हां अशा पद्धतीने मला दिसायला भेटते गड्या. हे चार मी तुम्हाला काय दिलेत अशा पेनाने तुम्हाला मी चार कर्व काढून दाखवलेत. इकडे आहे शिअर स्ट्रेस, इकडे आहे शिअर स्ट्रेन. तो शिअर स्ट्रेस शिअर स्ट्रेन ते ॲक्च्युली ती पण ताकदच दाखवते. ठीक आहे, तो आता तुम्हाला स्ट्रेंथ समजून सांगण्यासाठी मी केलेलं आहे. आता इथे काय बरं का मला लक्षामध्ये येते, समजा हा जो पहिला कर्व आहे ना याचा स्लोप बघून घ्या तुम्ही. स्लोप बघा, याचा चढ जर बघितला ना त्याचा चढ खूप एवढा जास्त चढ दिसायला भेटतोय, जास्त चढती दिसायला भेटते. चढ जास्त असणं म्हणजे काय, तो आता समजा आता कशाबद्दल बोलतो आपण, शिअर स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेन यांचा जर का तुम्ही स्लोप काढला तर स्लोप तुम्हाला काय दाखवतो, या ठिकाणी तुम्हाला तो स्लोप दाखवणार स्ट्रेंथ. काय दाखवणार तो स्ट्रेंथ, शिअर स्ट्रेंथ दाखवणार. समजा मातीची स्ट्रेंथ महत्त्वाची ती म्हणजे शिअर स्ट्रेंथ असती. मग आता मी काय बोलतो तुम्हाला की जास्त चढ दाखवतोय, तो चढ जास्त आहे समजा 8 तो चढ जर का समजा जास्त आहे याचा अर्थ काय होतोय इथं जे ना स्ट्रेंथ जास्त आहे. स्ट्रेंथ जास्त असेल तर म्हणजे ही लाईन कशाची असेल, ही नक्की जी ना सॉलिडची, सॉलिड किंवा सेमी सॉलिड म्हणायचं, सॉलिड सेमी सॉलिड. तो पहिला कर्व काढला आहे मी सॉलिड किंवा सेमी सॉलिड असतं. आज दुसरा जो काढला आहे मी, दुसरा आणि हा तिसरा, हे दोघं मिळून जे दोघे कर्व आहेत ना हे काय दाखवत असतील बरं का, हे दाखवतात आपले प्लास्टिक लिमिट दोघं, राईट. आणि पुन्हा अजून आता बघा पुन्हा काय होतं बरं का, तो तुम्ही स्लोप बघा, स्लोप कमी होत चालला आहे. चढ बघा, चढ जर बघायला गेलात असा चढ होता, इथं असा चढ होता, तो हळूहळू चढ आता कमी होत गेला. आता बघा बरं का तो चढ कसा जातोय, आज चढ खूप कमी येऊन गेला आहे, राईट का. तो इथं जर का मी स्लोप घेतला तर तुम्हाला दिसायला भेटेल डायरेक्ट झिरो होऊन जाईल तो. म्हणजे मला काय दिसायला भेटतोय की चढ कमी होत चालला म्हणजे ताकद कमी होत चालली, म्हणजे नक्की शेवटची जी कर्व असेल ही काय असेल आपली लिक्विड लिमिट. सो लिक्विड स्टेट हां, तो शेवटची कर लिक्विड स्टेट आहे. मधल्या दोघं प्लास्टिक स्टेट म्हणायला, त्याला प्लास्टिक लिमिट नका म्हणा, प्लास्टिक स्टेट म्हणा. हे प्लास्टिक स्टेट आहे आणि हे काय आहे सॉलिड आणि सेमी सॉलिड. स्टेट आहे वेगळं, लिमिट वेगळं. लिमिट म्हणजे बाउंड्री असते, लिमिट म्हणजे काय असते बाउंड्री.
ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. तो हा ग्राफ जर तुम्हाला परीक्षेमध्ये आला की बाबा हा ए काय दाखवत असतो, तो ए जो आहे तो सॉलिड किंवा सेमी सॉलिड दाखवणार. हे दोघांपैकी जर आलं तर ते प्लास्टिक स्टेट दाखवते आणि शेवटची काय असते आपली लिक्विड स्टेट असते. इथपर्यंत मग तुमच्या लक्षामध्ये काय येते बरं का, जर तुम्ही असं जर का इकडे जर का असं गेलात तर तो स्ट्रेंथ काय होत चालली, स्ट्रेंथ जी आहे ती स्ट्रेंथ आपली कमी कमी होत चालली आहे, राईट की नाही. जसं तुम्ही वरून खाली असं जर का करो जर का ऑब्झर्व करत आलात तर स्ट्रेंथ काय होत चालली, कमी होत चालली. अशा पद्धतीने आपल्याला नजरेमध्ये येते. तर हा ग्राफ पण तुमचा काढून झाला. आता पुढे जर आपण गेलो आता तो आपल्याला आता शिकायचा आहे पुढचा हॅच टाकायचा पॉईंट. पुढचा पॉईंट आपल्याला शिकायचा आहे कन्सिस्टन्सी और अत्तरबर्ग लिमिट. कन्सिस्टन्सी और अत्तरबर्ग लिमिट. अत्तरबर्ग लिमिट. आता हे सगळे जे लिमिट होते ज्याला कन्सिस्टन्सी लिमिट आणि अत्तरबर्ग लिमिट म्हणत होतो, तुम्हाला जर का कोणी विचारलं की कन्सिस्टन्सी किंवा अत्तरबर्ग लिमिट काय असतं, आपल्याला सांगता येईल काय बरं का, की कन्सिस्टन्सी लिमिट किंवा अत्तरबर्ग लिमिट म्हणजे एक वॉटर कंटेंट असतं. हे वॉटर कंटेंट एक बाउंड्रीसारखं काम करत असतं. बाउंड्रीसारखं म्हणजे काय, दोन स्टेटला सेपरेट करणारं हे लिक्विड लिमिट आहे. तर म्हणजे वॉटर कंटेंट आहे. ते असं वॉटर कंटेंट आहे जे दोन स्टेटला वेगळं करते, दोन स्टेजेसला वेगळं करते. असे स्टेजेस किती आहेत, 4. मग तुम्हाला सांगा जर स्टेजेस 4 असतील तर लिमिट किती असतील, बाउंड्री किती असतील. बघा विचार करा. हे बघा असा बॉक्स काढतोय समजा मी, हा एक बॉक्स, हा एक बॉक्स, हा एक बॉक्स, हा एक बॉक्स. बॉक्स किती आहे, 4. जर 4 बॉक्स असतील तर लिमिट जे असतील तुम्हाला दिसायला भेटेल, हा 1, हा 2, हा 3. तुम्ही म्हणाल इकडचे अलीकडचे पलीकडचे ते मोकळे, इकडे काही विषय नाही, तो इकडे इन्फिनिटी सारखं दिसायला भेटेल. तुमच्या लक्षामध्ये येते काय बरं का, की 4 किती स्टेजेस आहेत, सॉलिड स्टेट, सेमी सॉलिड स्टेट, नंतर प्लास्टिक स्टेट, लिक्विड स्टेट. 4 स्टेट आहेत आणि 4 स्टेटला रिप्रेझेंट करण्यासाठी 3 बाउंड्री आहेत आणि त्या बाउंड्रीला, ती बाउंड्री म्हणजे वॉटर कंटेंट, आणि त्याच बाउंड्री किंवा त्या वॉटर कंटेंटला आपण कन्सिस्टन्सी लिमिट किंवा लिक्विड लिमिट म्हणत आहोत. आता आपल्याला ते शिकायचं आहे. तर पहिलं जे काही आहे आपलं ते आहे लिक्विड लिमिट. तो फर्स्ट लिक्विड लिमिट. आता लिक्विड लिमिट काय असतं लक्षात घ्या तुम्ही, ठीक आहे. तो लिक्विड लिमिटला मी डिनोट करतो WL न, जो की तुम्हाला मी दाखवलं असं पद्धतीने दाखवतो मी त्याला लिक्विड लिमिट. आता लक्षामध्ये काय येईल बरं का, समजा मी डायग्राम पुन्हा काढतो. हां, तो इथं होता आपला WS, इथं होता WP, इथं होता WL. आता WL काय करतोय बरं का, प्लास्टिकला आणि लिक्विड स्टेटला. तो लक्षात घ्या काय म्हणणार तुम्ही, आता तुम्हाला जर का डिफाईन करायला लावलं मी, तुम्ही बेसिक लेवलला काय म्हणणार की लिक्विड लिमिट हे असं वॉटर कंटेंट आहे, लिक्विड लिमिट हे असं वॉटर कंटेंट आहे की त्या वॉटर कंटेंटच्या पलीकडे जर का मी पाणी वाढवलं तर ते लिक्विड स्टेटमध्ये चाललं जाईल, आणि त्या वॉटर कंटेंटमधून जर थोडंसं बी पाणी मी बाहेर काढून टाकलं तर ते प्लास्टिक स्टेटमध्ये चाललं जाईल. कळालं का रे. हे असं वॉटर कंटेंट आहे की त्याच्यामध्ये थोडंसं बी वॉटर कंटेंट मी वाढवलं, पाणी जर का वाढवलं तर ते लिक्विडमध्ये चाललं जाईल, लिक्विड स्टेटमध्ये, आणि जर का थोडंही पाणी जर का काढून टाकलं, वाढवलं तर लिक्विड स्टेटमध्ये, कमी केलं तर प्लास्टिक स्टेटमध्ये. अशा पद्धतीचे वॉटर कंटेंट आहे. हे जनरली डायग्रामवरून आपल्याला कळतं. ही एक बाउंड्री आहे. तो लिमिट म्हणजे एक बाउंड्री असते. तो लिक्विड लिमिट तुम्हाला क्लिअर झाला. आता गमत बघा, याला टेक्निकली कसं डिफाईन करतात. तो तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, हे असं वॉटर कंटेंट आहे, कमीत कमी असं मिनिमम वॉटर कंटेंट. ते असं मिनिमम वॉटर कंटेंट आहे की असं मिनिमम वॉटर कंटेंट आहे की त्याच्या पुढे जर तुम्ही थोडंसं बी पाणी वाढवलं तर जी माती आहे ना, माती, ती माती लिक्विडसारखी बिहेव करायला लागून जाईल. कशासारखी, लिक्विडसारखी, पाण्यासारखी. पाणी काय करतं, फ्लो करतं. पाणी काय करतं, पसरतं. जर पाण्याला कुठे फडचीवरती सांडलं तर पाणी पसरायला लागून जात असतं. सेम जर समजा तुम्ही थोडंसं बी पाण्याचं वॉटर कंटेंट वाढवला तर काय म्हणतो आपण, हे असं मिनिमम वॉटर कंटेंट आहे की सॉईल जी की आहे त्याच्यामुळे काय लागून जाते, फ्लो व्हायला लागून जाते. तो लिक्विड लिमिट म्हणजे काय, असं मिनिमम वॉटर कंटेंट आहे, हे असं कमीत कमी वॉटर कंटेंट आहे. हे लिक्विड लिमिट हे असं मिनिमम वॉटर कंटेंट आहे ज्यानं सॉईल पसरती, ज्यानं सॉईल पाण्यासारखी बिहेव करती. तो दिस इज दी वॉट लिक्विड लिमिट. हे काय, लिक्विड लिमिट हे मिनिमम वॉटर कंटेंट आहे ज्यामुळे आपली माती पाण्यासारखी बिहेव करते. So liquid limit is the minimum water content with which our soil is what behave like the liquid. तर सॉईल ही लिक्विड सारखी बिहेव करायला लागून जात असते. ते असं मिनिमम वॉटर कंटेंट आहे. जास्त जर केलं तर ते सरळ पाण्यासारखी बिहेव करणार आहे, पण कमीत कमी हे असं वॉटर कंटेंट आहे ज्यानं आपली माती लिक्विड सारखी बिहेव करते. क्लिअर आहे का पॉईंट रे. त्याला लिहिणार आहे आपण. क्लिअर आहे का. सो इट इज अ मिनिमम वॉटर कंटेंट विथ विच अवर सॉईल इज बिहेव लाईक दी लिक्विड. तो तुम्ही लिहून घ्या. त्याला लिक्विड लिमिट लिहिली तुम्ही. आता लिक्विड लिमिट लिहिलं, त्याची डिफिनेशन लिहून घ्यायची आपल्याला. तो काय लिहिणार आता त्याच्यात, इट इज डिफाईन्ड ॲज मिनिमम वॉटर कंटेंट ॲट विच सॉईल
सॉइल हॅज टेंडेन्सी टू फ्लो, राईट. सॉइल हॅज टेंडेन्सी टू फ्लो. लक्षामध्ये येतोय मिनिमम वॉटर कंटेंट आहे ज्यानं आपली सॉइल काय होते, पसरायला लागून जात असते, पाण्यासारखी पसरायला लागून जाते, फ्लो करायला लागून जात असते. दुसरा पॉईंट, ॲट लिक्विड लिमिट, ॲट लिक्विड लिमिट, ॲट लिक्विड लिमिट सॉइल पोसेस, सॉइल पासेस म्हणा, सॉइल पासेस, लिक्विड लिमिटला सॉइल कुठून कुठे पास होईल, तो ॲट लिक्विड लिमिट सॉइल पासेस फ्रॉम लिक्विड स्टेट, लिक्विड स्टेट ऑफ consistency, liquid state of consistency, liquid state of consistency to plastic, to plastic state of, liquid state of consistency to plastic state of consistency, right. consistency or vice versa, or vice versa, vice versa. कळालं का तुम्हाला, तो प्लास्टिकमधून लिक्विडमध्ये किंवा लिक्विडमधून प्लास्टिकमध्ये, तो हा हे असं वॉटर कंटेंट आहे, अशा पण डिपेंड करता येईल. ती दुसरी गोष्ट तुम्हाला सांगता येईल याच्याबद्दल. क्लिअर आहे का इथपर्यंत पॉईंट तुम्हाला, लिक्विड लिमिट म्हणजे काय क्लिअर झालं का, कळालं. हां, आता पुढं आता काय दिसायला भेटत असतं की यार लिक्विड लिमिटच्या केसमध्ये आता बघा इथे व्हॅल्यू मी आहे इकडं, तो हे झाला आपला WS, हा झाला WP, हा झाला WL. या WL लिक्विड लिमिट बघा, या लिक्विड लिमिटच्या बाउंड्रीला आपण पोहोचलो आता पाणी ॲड करत हां, स्टॉप झालो, राईट ना. त्याच्यामधलं जे वॉटर कंटेंट आहे ते बरोबर लिक्विड लिमिट एवढे. आता थोडं बी पाणी ॲड केलं गेलो, आता लिक्विड लिमिट म्हणजे काय ते पसरते बरं का. लिक्विड लिमिट म्हणजे मिनिमम वॉटर कंटेंट ज्यानं आपली माती पाण्यासारखी बिहेव करते, बरोबर. म्हणजे आता जी माती पडलेली ती पाण्यासारखी बिहेव करताना दिसायला भेटते, कमीत कमी वॉटर कंटेंट आहे. आता त्या मातीत जर तुम्ही शेअर स्ट्रेंथ मेजर करायला गेली तर शेअर स्ट्रेंथ तुम्हाला कमी दिसायला भेटेल. तर किती दिसायला भेटेल ते परीक्षेला क्वेश्चन MCQ विचारतात. तो जवळजवळ 2.7 kN per मीटर स्क्वेअर. तो वाक्य तुम्हाला मिळून देत असतो. म्हणजे काय बोलायचं मला की लिक्विड लिमिटवरती, बरोबर लिक्विड लिमिटवर सॉईल जेव्हा लिक्विड लिमिटवरती आहे, बाउंड्रीवरती लिक्विड लिमिटवरती जेव्हा आहे, तेव्हा जर का तुम्ही त्याची शेअर स्ट्रेंथ मेजर केली तर त्याची व्हॅल्यू निघून येते जवळजवळ 2.7 kN per मीटर स्क्वेअर, kN per मीटर स्क्वेअर. सो देअरफॉर तुम्ही काय लिहिणार, पॉईंट काय लिहायचा आहे, पॉईंट लिहायचा आपल्याला आता ॲट लिक्विड लिमिट, ॲट लिक्विड लिमिट, ॲट लिक्विड लिमिट ऑल द, ॲट लिक्विड लिमिट ऑल द सॉइल possess same negligible shear strength, negligible shear strength of 2.7 kN per meter square, which can be just measure, राईट. तुमच्या लक्षामध्ये येईल की आता ते करायचे तरीके आहेत खूप सारे, मेजर कसं करायचं ती बात काय आपण बघत नाही, पण एवढी बात कन्फर्म आहे की लिक्विड ॲट अ लिक्विड स्टेट ऑल सॉईल, सगळी जी माती आहे ऑल सॉईल पोसेस, सगळी माती निग्लिजिबल शेअर स्ट्रेंथ दाखवल. किती बरं का, जवळजवळ 2.7 kN मीटर स्क्वेअर, म्हणजे खूप कमी आहे, राईट. तो लिक्विड लिमिटवरती सगळी माती जी आहे ती खूप कमी शेअर स्ट्रेंथ दाखवत असते. किती, तर जवळजवळ 2.7 kN मीटर स्क्वेअर शेअर स्ट्रेंथ त्याची कमी आहे. या पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असतं. पॉईंट क्लिअर आहे का इथपर्यंत, राईट. आता बघा, तो आता आपल्याला काय करायचं आहे, एक तक्ता आहे त्याच्यावर परीक्षेमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतील. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, ग्रॅव्हलचा लिक्विड लिमिट काढता येईल का आपल्याला रे, ग्रॅव्हलचा लिक्विड लिमिट काढता येईल का. सगळ्यात महत्त्वाची बात, कन्सिस्टन्सी ऑफ सॉईल कशावरती करतात, फाईन ग्रेन सॉईलवरती. तर ग्रॅव्हलचं आपल्याला काही लिक्विड लिमिट काढता येणार नाही. तर कोर्स ग्रेन सॉईल, सँड किंवा ग्रॅव्हल जे काही असतील त्यांचं तुम्हाला लिक्विड लिमिट काढता येणार नाही. तर एक तक्ता तुम्हाला मी लिहून देतो, तो तक्ता जो काय आहे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतील. आता बघा काय बरं का, दोन हे करायचे. तो इथं आहे टाईप ऑफ सॉईल, राईट. इकडे आहे WL पर्सेंटमध्ये, तो लिक्विड लिमिट पर्सेंटमध्ये आहे, इथं टाईप ऑफ सॉईल आहे. तो पहिल्यांदा काय करतो, इथं ग्रॅव्हल लिहितोय, ग्रॅव्हल, राईट. इथं ग्रॅव्हल लिहितोय, इथं नॉन प्लास्टिक लिहितोय.
ॲक्च्युली मला लिक्विड लिमिटची व्हॅल्यू लिहायची होती, ठीक, पण नॉन प्लास्टिक का लिहितोय कारण की त्याची लिक्विड लिमिट काढताच येत नाही, राईट की नाही. लिक्विड लिमिट तुम्हाला ग्रॅव्हलचं काढता येत नाही, टेस्टच नाही त्यातली, ठीक. पुढं काय, सँड. सँड पण काय बिहेव करेल, नॉन प्लास्टिक, म्हणजे त्याचं लिक्विड लिमिट काढता येणार नाही असं म्हणतोय, ठीक. पुढं आता सिल्टबद्दल. सिल्ट, तो सिल्टची लिक्विड लिमिट किती असते, लिक्विड लिमिट विचारतो तुम्हाला. लिक्विड लिमिट ऑफ द सिल्टची लिक्विड लिमिट किती असेल बरं का, तर ती असेल 30 ते 40%. आता याचा मिनिंग बी समजून घेऊ काय बरं का. चला नेहा, सिल्टचा लिक्विड लिमिट 30 ते 40%, याचा अर्थ काय झाला. सिल्टचा लिक्विड लिमिट 30 ते 40%, याचा अर्थ काय. सिल्ट ही जी माती आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करतायत, वॉटर कंटेंट 1%, 2%, 3%, 4%, जेव्हा 30 आणि 40% एवढं जेव्हा तुम्ही पाणी ॲड करून टाकणार ना त्याच्यामध्ये, तेव्हा ती सिल्ट काय होईल, पाण्यासारखी पसरायला लागून जाईल. आलं लक्षामध्ये. तो लिक्विड लिमिटवरती लिहितो 30 ते 40%, याचा अर्थ काय झाला की ती सिल्ट जी आहे ती पाण्यासारखी बिहेव करायला लागून जाईल, असे ते 30 ते 40%. क्लिअर. पुढे क्ले. आता एक क्लेमध्ये पण 3 वेगवेगळ्या प्रकारचे आपण क्ले घेतले आहेत. एक ॲल्युवियल सॉईल आहे. सो ॲल्युवियल सॉईल म्हणजे काय रे सागर चालला गेला. ॲल्युवियल सॉईल काय असतं रे, क्लेमध्ये ॲल्युवियल सॉईल तो 40 ते 150. वॉटर कंटेंट हॅज नो अपर लिमिट, राईट. तो 150 काही पण राहू शकतं, वॉटर कंटेंट येते, तो वॉटर कंटेंट. तर मग आपल्याला दिसायला भेटते की क्लेमध्ये पण कोणती, ॲल्युवियल सॉईल म्हणजे काय, जी नदीच्या सस्पेन्शनमध्ये जाऊन खाली, म्हणजे नदीच्या बॉटमला जाऊन जे हे होत असते त्याला आपण ॲल्युवियल सॉईल म्हणत असतो, रिव्हर बेडवरती, बरोबर. तर ते ॲल्युवियल सॉईलचं जे वॉटर कंटेंट जर बघायला गेलात, वॉटर कंटेंट कोणता, लिक्विड लिमिट म्हणतो मी. तर तुम्हाला जर परीक्षेत विचारलं की क्लेचं वॉटर कंटेंट, ते पण मोस्टली ॲल्युवियल सॉईल जर मेन्शन केलं असेल तर 40 ते 150% असते, हे लक्षात ठेवायचं. आता क्लेमध्ये ब्लॅक कॉटन सॉईल घेतोय, तो क्ले आहे आणि इकडे ब्लॅक कॉटन सॉईल लिहितोय, वरती लिहितो मी. तो क्ले आणि ब्रॅकेटमध्ये ब्लॅक कॉटन सॉईल, ब्लॅक कॉटन सॉईल. तर ब्लॅक कॉटन सॉईल जर का असेल पर्टिक्युलरली, त्या केसमध्ये आपल्याला दिसायला भेटते 400 ते 500. वॉटर कंटेंट किती लक्षात येते का तुम्हाला, जेव्हा 400 ते 500% एवढं जेव्हा तुम्ही वॉटर कंटेंट ॲड करणार त्याच्यात, तेव्हा जाऊन ते लिक्विडसारखं बिहेव करणार. तो क्लेमध्ये मोस्टली घेतलं मी ब्लॅक कॉटन सॉईल. तुम्ही म्हणणार 150 पासून 400 पर्यंत काही रेंज नव्हती का, वेगळ्या मात्या असतील त्या मात्याबद्दल आपण डिस्कस करत नाही. जनरली घेतलं मी ॲल्युवियल सॉईल, दुसरी ब्लॅक कॉटन सॉईल घेतली, ब्लॅक सॉईल घेतली. पुढचं आहे आपला क्ले. आता क्लेमध्ये अजून तो सगळे क्ले आहेत, अजून कोणतं घेतो बरं का, बेंटोनाइट सॉईल. बेंटोनाइट सॉईल काय असते सांगा रे, बेंटोनाइट सॉईल काय असते, व्होल्कॅनिक इरप्शन मधून. हां, ते काय असते ती, सो टी लक्षात ठेवायचं. टी म्हणजे काय, तो टप जी असते ती ट्रान्सपोर्टेड असते, म्हणजे नक्की जी काय असणार, रिसिड्यूल असणार. तर म्हणजे झालं काय, इथं वॉटर कंटेंट किती झालं भेटेल, 500 ते 800. क्लिअर आहे, तो 500 ते 800 क्लिअर आहे. लक्षात. सो वॉटर कंटेंट हॅज नो अपर लिमिट, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटेल. पण याच्यावर एक जबरदस्त क्वेश्चन बनतो, आणि तो क्वेश्चन काय बनतो आता कळून जाईल तुम्हाला. इथपर्यंत आता तक्ता क्लिअर आहे. तो ग्रॅव्हलची कोणत्याही प्रकारची तुम्हाला लिक्विड लिमिट काढता येत नाही, त्यामुळे ग्रॅव्हलची लिक्विड लिमिट आपल्याला काही सांगता येत नाही. सँडची पण सांगता येत नाही, कारण की दोघं नॉन प्लास्टिक आहेत. सिल्टची मात्र सांगता येते. तो सिल्टमध्ये वॉटर कंटेंट जे दिसायला भेटते आपल्याला, जेणेकरून ज्या वॉटर कंटेंटला आपली सॉईल लिक्विडसारखी बिहेव करते, ते मिनिमम वॉटर कंटेंट ज्यावेळेस जिथे आपली माती लिक्विडसारखी बिहेव करते, ज्याला लिक्विड लिमिट म्हणतोय, तर सिल्टसाठी लिक्विड लिमिट 30 ते 40% आहे. क्लेमध्ये ॲल्युवियल सॉईल घेतली 40 ते 150% आहे. ब्लॅक कॉटन सॉईल 400 ते 500, बेंटोनाइट सॉईल 500 ते 800, अशा पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, राईट. आता एक नोट पॉईंट आहे, तो नोट पॉईंट काय बरं का, तो नोट पॉईंट काय आहे लक्षामध्ये घेतो. नोट पॉईंट असा आहे की लिक्विड लिमिट ज्या मातीचा जास्त असेल त्या मातीची कंप्रेसिबिलिटी पण काय असेल, जास्त असेल. बघा काय बोलतोय मी, तो पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या मातीचा लिक्विड लिमिट, आता तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, इथं सिल्टचं लिक्विड लिमिट 30 ते 40%, आणि बेंटोनाइट सॉईल जी ना, ती बेंटोनाइट सॉईलचं 500 ते 800 तुम्हाला काय दिसायला भेटते, तुम्हाला लिक्विड लिमिट. म्हणजे तुम्हाला जर विचारलं, मी चालू जो तक्ता तुम्ही लिहिला त्याच्यामधलं लिक्विड लिमिट सगळ्यात जास्त कोणाचं आहे, तुम्ही म्हणणार बेंटोनाइट सॉईलचं, राईट की. तर ज्या सॉईलचं लिक्विड लिमिट जास्त आहे त्याची कंप्रेसिबिलिटी जास्त असते.
ज्या सॉईलची लिक्विड लिमिट जास्त असते त्याची कंप्रेसिबिलिटी जास्त असते. कंप्रेसिबिलिटी जास्त असते म्हणजे काय बरं का, त्याला तुम्ही जास्त कंप्रेस करू शकतात. जास्त कंप्रेस करू शकतात म्हणजे काय, त्याला व्हॅल्यूम चेंज जास्त दिसायला भेटेल. म्हणजे जसं की आता आता काय करूया बरं का, कापूस आहे, घरामध्ये असतो कापूस, त्या कापूसला जर का तुम्ही जास्त दाबायला गेलात तर ते जास्त कंप्रेस होऊन जाते, म्हणजे व्हॅल्यूम जास्त बदलतोय, व्हॅल्यूम जास्त चेंज होतोय. परंतु त्याच ठिकाणी जर का समजा तुम्ही दुसरं एखादं मातीचं एकदम काहीतरी बनवलेलं असेल, त्याला तुम्ही कंप्रेस करतात, ते कंप्रेस होत नाही. ते कंप्रेस होत नाही म्हणजे त्याचा व्हॅल्यूम चेंज होतोय पण खूप कमी होतोय. सांगायचं तात्पर्य काय दिसायला भेटते की ज्या मातीचा लिक्विड लिमिट जास्त असतो त्याची कंप्रेसिबिलिटी पण जास्त असते. ती लक्षामध्ये तो तुम्हाला जर का परीक्षेमध्ये विचारलं की बेंटोनाइट सॉइल ही कंप्रेसिबल असते का, तर हो, सगळ्यात जास्त कंप्रेसिबल सॉइल आहे बेंटोनाइट सॉइल. हे कशाने ओळखलं तुम्ही, तर तुम्ही म्हणणार की लिक्विड लिमिट त्याचं मला माहित होतं. तर ज्या मातीचं लिक्विड लिमिट जास्त असतं ती माती जास्त कंप्रेसिबल असते, तिच्यामध्ये जास्त व्हॅल्यूम चेंज वगैरे दिसायला भेटत असतो. राईट, हा पॉईंट तुम्ही नोट म्हणून लिहून घेणार. तो नोट पॉईंट काय, नोट पॉईंट आहे हाय इज द लिक्विड लिमिट. हाय इज द लिक्विड लिमिट. शुभांगी आहे का ग नेहा? हाय इज द लिक्विड लिमिट. हाय इज द लिक्विड लिमिट ऑफ द सॉइल. हाय इज द लिक्विड लिमिट ऑफ द सॉइल. हायर इज द कंप्रेसिबिलिटी. हायर इट्स कंप्रेसिबिलिटी. तो त्याची कंप्रेसिबिलिटी काय दिसायला भेटेल, तो कंप्रेस नथिंग बट व्हॉट, व्हॅल्यूम चेंज. तो व्हॅल्यूम चेंज सुद्धा आपल्याला काय दिसायला भेटणार आहे. सो हायर इज द लिक्विड लिमिट, हायर इज द कंप्रेसिबिलिटी नथिंग बट व्हॅल्यूम चेंज सुद्धा आपल्याला जास्त दिसायला भेटणार आहे. आता तुम्ही म्हणा असं कसं होतंय बरं का, आता विचार करा, लिक्विड लिमिट हाय आहे म्हणजे काय, लिक्विड लिमिट किती बरं का, 500 ते 800. पाणी ॲड करताच येत, मग तुम्ही पाणी ॲड करतायत मग तेवढी जागा असेल ना त्याच्यामध्ये, तेवढी जागा असेल म्हणजे व्हाईट्स खूप जास्त असतील. जर व्हाईट्स खूप जास्त असतील तर चेंज पण खूप जास्त होईल. क्लिअर ही बात, राईट. सो हाय इज द लिक्विड लिमिट ऑफ द सॉइल, हायर इज कंप्रेसिबिलिटी. हा पॉईंट पण आपल्याला क्लिअर झालेला आहे. आणि आता एवढी डिफिनेशन आपण बघून घेतली, परंतु लोकांनी काय केलं, इथपर्यंतची बात ठीक होती, पण लोकांनी याच्यावरती टेस्ट करायला सुरुवात केली. आता टेस्ट कोणी केली, कोणत्या ॲपरेटस वापरतो, आता त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. ठीक आहे. तो आता गंमत बघा, तू हा व्हिडिओ जरा